त्याचं वय त्यानं गाडी घेतली, EMI वर घेतली, मार्क पडले, चिट्ट्या घेऊन पास झालाय, बायको पळवून आणली. आम्ही शक्तिमान बघून वाढलो, ज्युनियरजी बघून वाढलो. तुम्ही तुमचे कझिन्स आणि मित्र गप्पा मारता रात्री, आता तो सीझनच चालू आहे, कुठल्या गोष्टींवर गप्पा मारता तुम्ही? ज्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे नाहीत त्याच्यावर गप्पा मारता. म्हणून त्या गप्पांना तेवढी किंमत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ असते तर त्या किस्स्यांना तेवढी किंमतच नाही. आणि बेस्ट मेमरीज आर अनकॅप्चर्ड. तेव्हा आधी असतो चंपक, लहानपणी आईचा मामाचा बॉय असतो, आडवा पूर्णपणे भांग असतो, तेल गळत असतं. आता ज्यांना तुम्ही भारी हेअरस्टाईल म्हणता कोरिया, त्या हेअरस्टाईलचा इजाद आमच्या आईंनी केलेला आहे. सगळ्यात जास्त स्टोरीज एसटी महामंडळात आहे. ड्रायव्हर सांगत असतो 10 ठिकाणी स्टॉप घेऊ नका, एक आजी सुनाला बोलत असते, म्हातार बाबा तिकडे कुणाला तर बोलत असतो, कॉलेजचं पोरगा असतं ते कॉलेजला शिवाय देत असते, एक पोरगी येऊन जवळ बसलं म्हणून शॅक ठेवून बसलेलं असते, पोरगी याच्या जागी म्हातार येतं सॅक उचलतं, म्हातार बसतं, ह्याचं तोंड पडतं. सगळ्यात जास्त वेळ ह्या समाजात कुणाला आहे? जेव्हा भांडल्यानंतर 2 तास कोट सर्च करतो दुसऱ्याला कुठला फिकून मारायचा आहे. हॅलो सौरभ, कसा आहेस? मस्त. काय चाललंय सध्या? महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि आता नगरमध्ये आलेलो आहे शोसाठी. उद्या शो आहे आणि आज आपण हा पॉडकास्ट शूट करतोय, सो खूप एक्सायटेड आहे आणि छान चाललाय महाराष्ट्र दौरा. आम्ही पण खूप एक्सायटेड आहे तो प्रोग्राम उद्या बघण्यासाठी. थँक्यू. खरं मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की तुझं पॉडकास्ट घ्यायचं तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं. म्हटलं हा माणूस इतका भारी बोलतो आणि इतक्या वेगवेगळ्या विषयांवर बोलतो की काय नक्की टॉपिक ठेवायचा, काय चर्चा करायची. मग प्रेम असेल, मैत्री असेल, 90s किड्स असतील, असं सगळ्यावर तुला छान भरभरून तुझं गप्पा ऐकलेल्या आहेत. तर म्हटलं एक थोडं तुझा पण जिव्हाळ्याचा विषय असेल असं मला वाटतंय, कारण तू स्वतः एक इन्फ्लुएन्सर आहे. तर आपण सोशल मीडिया त्याच्या इम्पॅक्ट बद्दलच गप्पा मारूया. नक्की. आणि मला असं वाटतं की तू म्हणजे एक इन्फ्लुएन्सर तर आहेस, त्याच्याबरोबर एक स्टोरी टेलर सुद्धा आहे. तर ती तुझी सगळ्यात आवडती गोष्ट मला वाटते. तू स्वतः सोशल मीडियाचा वापर कसा करतोस किंवा तू सोशल मीडियाकडे कसं बघतोस? ओके, म्हणजे मी ॲक्सिडेंटल कॉन्टेंट क्रिएटर, म्हणजे मी असं ठरवून या फील्डमध्ये नाही आलो. एक व्हिडिओ शूट झाला आणि मी दरवेळी त्या दोघांचे नाव घेतो की अंकुर बोरकर सर असतील, जोशचे किंवा सूरज असेल, वैचारिक किडा. आम्ही व्हिडिओ शूट केला, तो खूप छान गेला, 9 मिलियन गेल्यानंतर मला कळलं अरे जे मी शोजला बोलतोय सेशन्सला ते मला कॅमेरा पुढे बोलायचं. मग ते इंस्टाग्रामवरती आलं, यूट्यूबला आलं, मग माझी जर्नी चालू झाली. शोज मला आधीपासूनच करायचे होते, सो शोजचं प्लॅनिंग बॅक ऑफ द माइंड चालू होतं. फक्त मला कधी कॅमेरा पुढे बोलायचं किंवा करायचं माहितीच नव्हतं, कारण तो शायनेस होता. मी 500 लोकांपुढे बोलेल पण असं नाही, रिॲक्शन, ऑडियन्स इंटरॅक्शन. हा, ते मला हवं असतं की बाबा ते व्हॅलिडेशन आहे माझं, की लाफ्टर इज अ व्हॅलिडेशन, क्लॅपिंग इज अ व्हॅलिडेशन, ह्या गोष्टी कंटिन्यू असतात. मग मला समजायला लागलं की बट एका वेळी मी किती लोकांपर्यंत पोहोचू शकेन, एका महिन्यात मी किती लोकांपर्यंत पोहोचू शकेन. बट सोशल मीडिया पीकला होतं तेव्हा, लाईक आपण म्हणू शकतो की पोस्ट कोविड खूप लोक ऑलरेडी वेगळाच कॉन्टेंट कन्झ्युम करत होते. कोविडमध्ये काहीही चालत होतं, मोस्टली क्रिंज कॉन्टेंट सगळ्यात जास्त. एक्झॅक्टली, डॅल्गोना कॉफी चालली, त्यानंतर क्रिंज कॉन्टेंट खूप जास्त चालला. मित्रांच्या जुन्या फेसबुक पोस्ट उचकायच्या आणि त्याच्यावर कमेंट करायच्या, मग कुठलाही ट्रेंड असायचा. हे का चाललं? कारण त्यावेळी माणसं त्यांच्या दुःखाचं म्हणजे जे डिस्ट्रॅक्शन शोधत होते, डिस्ट्रॅक्शन, त्यावरती आवरण ह्युमरचं शोधत होते. मग त्यामुळे ते क्रिंज भयान चाललं. मग जशी जशी सॅनिटी माघार यायला लागली लोकांच्यात की अरे नाही असं आहे तसं आहे, मग शोज वाढायला लागले, लोकांना ऑडिटोरियममध्ये जाऊन बघायला आवडायला लागलं आणि कॉन्टेंट कन्झम्पशन वाढलं, स्पेशली पॉडकास्टचं कॉन्टेंट कन्झम्पशन खूप वाढलं. मग त्यावेळी मला समजलं की ह्याचा फायदा खूप आहे, पण तोटाही मला लॉकडाऊनमध्येच समजला. ओके, की माझं हे मी आतापर्यंत कुठेच डिस्क्लोज नाही केलं की मी खूप जास्त कॉन्टेंट पाहायचो, खूप जास्त. आता मी लिमिटमध्ये पाहतो आणि मला अभिमान होता खूप जास्त पाहतो, पण मला असं वाटतं की आता त्याचा इंटॅक्ट थोडा असावा. तो पण एक डाएटच आहे, कॉन्टेंट डाएटीचा तो नीट असलाच पाहिजे. एक्झॅक्टली. सो एखादी वेबसिरीज जर मी पाहिली तर तो अँगल तिथं का लावलेला आहे, हे बॅकग्राऊंड तिथं का आहे, डायरेक्टरला काय सांगायचंय, स्टोरी काय नॅरेट करते, त्यानं कप मूव्ह करून त्याच डिरेक्शनने का ठेवलाय, असंच कलर का वापरले, एक्झॅक्टली हे सगळं. आणि मग कंटिन्युअसली बघणं. मग त्याच्यात 2 मला हे झाले की मला शोसाठी खूप फायदा झाला आणि दुसरी आय वॉज ऑब्सेस्ड की एक लिमिट असं आलं की एवढ्या वेबसिरीज बघितल्यात की आता बघायचं काय नाही. आणि कधी कधी तुम्ही एवढा कॉन्टेंट बघता, मूवी बघता, वेबसिरीज बघता की डायरेक्टर आपला सक्का भाव असल्यासारखा सांगतो हा आता पुढचा सीन हा आहे. आपल्याला क्राईम शोज बघता माहिती असतं पहिल्याच एपिसोडला अरे हा किलर आहे, त्यांचा प्लॉट किंवा पॅटर्न सेम असतो, किंवा तुम्हाला तुमचं डोपामिन सांगत असतं की अरे काय असेल 3 आउटकम असतील, 3 पैकी हा जास्त प्रॉबिलिटी आहे, तुमचं ब्रेन तेवढं फास्ट चालतं. सो सोशल मीडिया फॉर मी आपण यूज करतो ते बरोबर. आता तू बघितलं असेल की मी एक रील पोस्ट केली, त्याची स्टोरी रात्री पोस्ट करेन, मी गायब.
हो हा आधीमध्ये कधी तर आलो एखादी हे केलं, मला माहिती आहे माझा अल्गोरिदम मला कसं सेट करायचं हे डोमेन मला हवं आहे ना, तर मी ते सेव्ह करणार. चुकून वेगळी रील आली, नॉट इंटरेस्टेड. मला माहिती आहे माझ्या मित्रानं मला एखादी रील पाठवली, मला त्याची दोस्ती टिकवायची म्हणून मी त्याच्या ह्याला रिॲक्ट नाही करत बसत. त्याला रिॲक्ट केलं तर त्यानं मला तमाशाचा व्हिडिओ पाठवला, सगळा तमाशाचा कॉन्टेंट येईल माझ्याकडे, ऑर्केस्ट्राचा कॉन्टेंट येईल. पण त्यानं मला एखादा पॉडकास्ट पाठवायला लाईक केलं तर सगळा माझा अल्गोरिदम तो येणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात. सो खूप वास्ट टॉपिक आहे. इन व्हेरी शॉर्ट मी सांगतो, अजूनही माझ्या वडिलांना वाटतं मी खूप मोबाईल वापरतो, किती जरी कमी वापरला तर. ही घराघराची कहाणी. आणि प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही दिवसभर अभ्यास करा, दिवसभर काम करा आणि 2 मिनिटं मोबाईल घ्या, घरातले तेव्हाच बघतात. खरे, अगदी खरे. आणि ह्याचं उत्तर एकदम सटल ह्युमरस वेनं देतो. घरातल्यांना वाटतं की जेव्हा आपल्या मोबाईलला काडी लागेल तेव्हा भवितव्य चांगलं होईल. आणि हे खरंच आहे की कारणीभूत मोबाईलच आहे प्रत्येक गोष्टीला. सोर्स ऑफ गेटिंग इन्फॉर्मेशन जे आपण मागितलीच नाही तो पण फोन आहे, सोशल मीडिया आहे. सोर्स ऑफ गेटिंग कम्पॅरिझन सोशल मीडिया. सो हाऊ यू यूज इट ते महत्वाचं आहे. जर तुम्ही ऑब्सेस्ड असाल कॉन्टेंट क्रिएटर म्हणून की अरे ड्रॉप आला माझ्या फॉलोअर्समध्ये आणि मला माझा फेवरेट व्हिडिओ माझा चाललाच नाही, तर मग सोशल मीडिया मग तुम्ही पूर्णपणे मेंटल हेल्थ त्याच्या ताब्यात केली. फॉर मी माय फर्स्ट प्रायोरिटी इज स्टेज शोज. मग ऑडियन्स वेळेत पोचतंय का, मग ते नीट आहेत का, एसी चांगले काम करतं, दॅट्स माय कन्सर्न. सो फॉर मी आता सोशल मीडिया सेकंडरी भाग आहे, बट फर्स्ट प्रायोरिटी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आहे. पण तू आता जेव्हा कॉन्टेंट कन्झ्युम करतो, तू जसं म्हटलं की तू वेब सिरीज बघतो, तर तुझा इंस्टाग्राम आणि युट्यूबचा साधारण किती वापर असतो दिवसाला? आता ते मी खोटं बोलू शकत नाही, कारण की 2 मिनिटात मला स्क्रीनशॉट टाकावे लागेल. सो ॲव्हरेज माझा 1 तास आहे इंस्टाग्राम. खूप कमी. हां, ॲव्हरेज आत्ता म्हणजे आता लय कमी नाही, तर 4-4, 5-5 तास होता माझा आधी जेव्हा नवीन होतं तेव्हा. युट्यूब भरपूर आहे, युट्यूब कडे 2-3 तास पण होतो. पण चांगलं पण आहे ना, कारण आता पॉडकास्ट जर एखादी व्यक्ती 3 तास बघते एक्झॅक्टली. आणि एक फरक आहे, सोहम आहे ना, आरजे सोहम, खूप भारी पोरगे. म्हणजे त्यानं एक गोष्ट सांगितलं, आम्ही वेळेच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा त्यानं एक कंपॅरिझनमध्ये मला सांगितलं की इंस्टाग्राम ऑडियन्स असा ऑडियन्स आहे जिथं तुम्हाला पोहोचवलं जातं, अल्गोरिदम पोहोचवतो तुम्हाला. इफ यू आर नॉट अ फॉलोअर समजून तुम्हाला ते पोहोचवण्यात येतं. तुमचं लॉयल फॅन बेस आहे ना, तो युट्यूब आहे. सर्च करतो ना माणूस, तो नाही, एकदम वेगळी प्रोसेस आहे. तो घरी जातो, आडवा होतो, फोन आडवा करतो, ऍड स्किप करतो, मग पूर्ण व्हिडिओ पाहतो, परत आलेले ऍड स्किप करतो, परत व्हिडिओ पाहतो. आणि जो तुमचा युट्यूब फॅन आहे तो तुम्हाला रस्त्यात म्हणतो अरे तू सौरभ भोसले का. जो इंस्टाग्राम फॅन आहे तो म्हणतो तुला कुठं तर बघितलंय. दॅट इज द डिफरन्स. खरं. आणि आपण इंस्टाग्रामला रील्स एवढा स्क्रोल करतो पण ते लक्षात पण राहत नाही. एक्झॅक्टली, कारण बंबार्डिंग आहे ना. इट वर्क्स लाईक दॅट. तुम्हाला डोपामिन शिफ्ट सगळ्यात जास्त इंस्टाग्राम देतो. स्टॅबिलिटी थोडा वेळ हवी असेल तर युट्यूब आहे. आणि मग युट्यूब आता होतंय, बट इंस्टाग्राम खूप जास्त होता 1 वर्ष आधी, खूप म्हणजे खूप जास्त. जेव्हा फॉलोअर्स खूप वाढत होते ना तेव्हा खूप अनालिटिक्स म्हणजे काय म्हणायचं की अनालिसिस करायचं, आहे का हा नाशिकमध्ये फॉलोअर्स जास्त आहेत का, मग तिकडे नाही, त्याचं फॅसिनेशन नव्हतं मला. काय होतं की अरे ह्या बाजूला का रील पोचते, ह्या जिओग्राफीमध्ये का पोचते, मग ह्या एज ग्रुपमध्ये मला एज ग्रुप माझा 25 ते 34च न्यायचा आहे, कारण की माझा ऑडियन्स कधीतरी त्या एज ग्रुपमध्ये जाणार आहे, मी पण ट्रॅव्हल करणार आहे त्या एज ग्रुपमध्ये. ह्या गोष्टी खूप होत्या. त्यामुळं प्लस जे फेलो कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत त्यांना मी कधी कॉम्पिटिशन म्हणून बघत नाही आणि बघतच नाही, कारण की कॉन्टेंट कन्झ्युमर्सला खूप गरज आहे अजून बऱ्याच कॉन्टेंटची, भूक अजून खूप मोठी आहे. त्यामुळं मी सगळ्यांचे व्हिडिओज बघायचे मोस्टली माझ्या जॉनरमध्ये. फक्त एक आहे, मी वेब सिरीजचं कन्झम्पशन 1.5 वर्ष झालं शून्य केलेलं आहे. कधीतरी एखादी आली खूप हाईप झाली तर मी व्हॅलिडेट करतो हाईपच्या वरती आहे का नाही. असं बघितली कुठली? मी एक रिपीट बघितली, म्हणजे जे आधी पाहिलेली ते नंतर पाहिली. ती होती आय गेस एलेक्स रायडर. ओके. म्हणजे मी अशा काही वेबसिरीजचे नाव सांगेल जे कोणी ऐकलेच नसतील, पण नक्की बघावेत लोकांनी. मी स्पिनच आणि स्पाय थ्रिलर गोष्टींचा खूप मोठा फॅन आहे, कारण की त्यात टॉम क्लॅन्सी जो आहे ज्याचं जॅक रायन हे कॅरेक्टर आहे. ओके. हा, तो खतरनाक नॉव्हेलिस्ट आहे, तुम्ही पहा नक्की. आणि हाईप वेब सिरीज तर छान असतात, आपल्याला माहितच असते कारण. बट अशा काही हिडन जेम्स आहेत. अम्ब्रेला अकॅडमी बघू शकता तुम्ही कधी. एलेक्स रायडर 1-2 खूप छान आहे. ब्लाइंड स्पॉट म्हणून एक आहे. त्यानंतर मी नाव विसरलो, ब्लॅकलिस्ट माझी सगळ्यात फेवरेट वेब सिरीज. यस, मी लास्ट ब्लॅकलिस्ट बघितलेली. त्यात खूप छान आहे, म्हणजे 8-9 त्याचे सीझन्स आहेत आणि बोरच होत नाही. त्यानंतर मेंटलिस्ट म्हणून आहे. मेंटलिस्ट बघायला चालू केलं की मला त्या फील्डकडे आकर्षण वाटायला लागलं. सो ह्या वेब सिरीज पाहतो मी. आणि हिंदीमध्ये पण खूप छान काम चालू आहे. मला मिर्झापूर काय टेबलवरती ठेवणार आहे आता बघायचं, कारण की स्टोरी मिअरली एंड आहे. आता जे असेल तो
एक्झॅगरेट करणार आहेत ते जे काय करणार आहेत ते. प्लस फॅमिली मॅन हो त्यामध्ये त्यांनी दाखवलं ते मे बी मला असं वाटतंय की त्यांनी जर कोविड दाखवायचा होता त्यांना तर आता आउटडेटेड व्हायला आलंय ते ऑलरेडी. सो आहे म्हणजे मी कॉन्टेंट कन्झ्युमर छान आहे असं मला खूप वाटतं की मी वेगवेगळ्या व्हरायटीमधला बघतो कॉन्टेंट. महत्वाचं आहे. एक्झॅक्टली. फ्लेम्स म्हणून एक वेब सिरीज होती ह्याच्यावर TVFची होती आय गेस. ती नंतर फेमस झाली. मी त्यावेळी फ्लेम्स मला असं वाटतं की मी आमच्या वर्गात पहिल्यांदा बघितली. मग ते खूप होतं भारी. मग TVFची पिक्चर्स म्हणून होती जेव्हा ते फेमस नव्हते तेव्हा मी ते तेव्हा मी पाहिलं. पंचायत बाप म्हणजे नॅरेशन स्टोरी टेलिंग बाप लेवल. सो अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मला हे भारी वाटतं की जे आपल्याला आवडतात त्याच वेब सिरीज सौरभ भोसले पण बघतो. नाही आणि मी परत सांगतो मी माझ्या शोज मध्ये आपण सगळे लॉटचा माल आहे. नो बडी इज स्पेशल की आपल्या सगळ्यांची स्टोरी सेम आहे. एनिवे मला ज्या रिलेस येत आहेत त्या तुला यायचे चान्स खूप जास्त आहेत. कला अल्गोरिदम तसे आहेत. लाईक्स डिसलाईक्स सेम असायचं कारण असं आहे की आपल्याला टाईप ऑफ कॉन्टेंट तसा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. 30% मला वाटतं आपल्या हातात आहे आपण काय बघतोय. 70% पुशच आहे सोशल मीडियावरती. आणि कारण की मार्केटर्स पण तेवढे आहेत, प्रोडक्ट्स पण तेवढे आहेत, सर्व्हिसेस पण तेवढे आहेत, त्यांच्याकडून पैसा इंस्टाग्रामला. बूस्टिंग जाहिराती. एक्झॅक्टली. सो ती दुनिया खूप मोठी आहे. तुझं म्हटलं ना की मेंटलिस्ट बघितले आणि तुला लगेच असं वाटलं की त्या फील्डमध्ये जावं. तुला असं दिसतं का की इंस्टाग्रामवर रील्स येतात आणि त्याचा खूप जास्त चांगलं काय किंवा वाईट काय? मला असं वाईट जास्त वाटतं इन्फ्लुएन्स होतो लोकांवर. सगळ्यात वाईट काय माहितीये का? हे काय मी पण करू शकतो आहे म्हणजे हे विली मी पण मारू शकतो स्टंट. हे काय बरं पडला मस्ती जिरली कुठं आरामात बसलाय खुर्चीत दुसरा काय तर करतो. हे काय व्हिडिओ बनवतोय हे जा असं काय. हे जे आहे ना की मला रिपोर्ट द्यायचा आहे की नाही हा चांगला आहे का वाईट आहे त्याचा एक व्हिडिओ बघून त्या व्यक्तीचा एक व्हिडिओ बघून मला ठरवायचा आहे तो कसा आहे. हे वाईट आहे सगळ्यात जास्त. आपण जास्त जजमेंटल. मला असं वाटतं ना की आपण आपली कुवतच समजत नाही. कोणी असा तुम्ही क्रिएटर असा कन्झ्युमर असा. मी 90s किड आहे. मी भयानक लायकीत राहणारा माणूस आहे. म्हणजे आम्ही ज्या पिढीत वाढलोय ती सेल्फ अवेअर पिढी होती. आम्हाला कधीही कुठल्या मुलीकडून कॉम्प्लिमेंट आली नाही. घरच्यांकडून आम्हाला अप्रिसिएशन आलं नाही. कधी अधिकार दिला नाही. कुठल्याही निर्णयात आम्हाला घेतलं. आम्हाला बाहेर गेल्यावर कळलं सेल्फ लव्ह नावाची गोष्ट असते, रिस्पेक्ट नावाची गोष्ट असते. कारण आम्हाला आमच्या दळणा नाही पाठवायची भाऊ रिमोट देत नव्हता. सो आम्हाला माहिती होतं अरे हे ऍडजस्टमेंट आहेत. आता बाहेर गेल्यावर कळतो की अरे हे अशा गोष्टी आहेत. मग ह्याच्या भोवतीच सगळा कॉन्टेंट यायला लागलाय आता की यू नीड टू बी ट्रीटेड राईट, लव्ड, रिस्पेक्टेड. ह्याच्यामुळे तर एवढ्या रिलेशनशिप मध्ये त्यांनी गॅप आणला. म्हणजे ह्या कॉन्टेंटचाच भाग आहे शेवटी परत फिरून. आणि तसं बघायला हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. परत येतो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हाच आहे की तुम्ही एनर्जी चुकीच्या व्यक्तीला देताय. बरं मी म्हणतो चल मी एक कॉन्टेंट कन्झ्युमर आहे मला एखाद्याचा व्हिडिओ नाही आवडला मी पॅराग्राफ भरून शिवाय देते. यार काय गरज आहे कशाला देतोय तुला घरी आहे का काय. लोकांना मला असं वाटतं की पर्सनल फ्रस्ट्रेशन पण सिंपल गणित सांगतो जो बुली करतो ट्रोल करतो हेट करतो बाकीच्या क्रिएटर्स मला खूप कमी या बाबतीत. तो घरचा राग तिथं काढतोय. ज्याला कुठं बोलता येत नाही वर्गात दांगा तोच करतो ज्याचं घरी चालत नाही. बाप आला की सडकत असतो त्याला कुठला तरी राग कुठेतरी. सिंपल. हे इट्स लाईक अ पासिंग इट ऑन. त्या व्यक्तीनं पुढे येऊन उभा राहू दे पण नाही होऊ शकत ना. आता अजून एक गंमत आहे माझ्या शोज बद्दल मी तुला सांगतो. माझं दुःख काय आहे माझे शोज जर 3 तासाचे कोणी बघितले ना तो आपल्याला हेट कमेंट देणार नाही मला माहिती आहे. कारण पहिले 3 तास शो करणं कंटिन्यू स्टोरी लाईन ठेवणं खूप हार्ड गोष्ट आहे. खूप अवघड आहे. त्यातला 15 सेकंद 30 सेकंद 45 सेकंद हे काय रे हे कॉमन आहे. अरे पण ते कॉमन लाईनच्या आधी एक स्टोरी होती नंतर एक स्टोरी होती हे समजून घेणं हार्ड झालेलं. आधी पूर्ण 3 तासाचा शो. एक्झॅक्टली. त्यानंतर आता कुठलीही रील आता असं झालेलं आहे प्रत्येक मीम चॅनेलला प्रत्येक न्यूज चॅनेलला प्रत्येक पेजेसला माहिती आहे की मला बरोबर कट कुठं द्यायचा आहे ज्यानं डबल मिनिंग निघेल. इव्हन जेव्हा काहीतरी मुलाखत होते सेलिब्रिटीची त्याच्यानंतर ज्या टॅगलाईन्स असतात त्याच पद्धतीने. सिंपल आहे. मी तुम्हाला आता पॉडकास्ट दिला तुमचा एडिटर खोळा असेल माझा पॉडकास्ट उलटा करू शकतो तो आहे तसा. बरोबर आहे ना की नाही झालं ना का नाही होऊ शकत. सौरभने सगळ्या कंटेंट क्रिएटर्सवर शिवाय दिल्या हे केलं काय जे मी बोललो नाही ते जाऊ शकतं. सो ही इंडस्ट्री कशी आहे सिरियसलीच घ्यायचं नाहीये कोणाला. मी खूप जास्त ब्रुटली सांगतो. बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर कुठल्याच क्रिएटरला सिरियसली घ्यायचं नाही. एन्फोटेनमेंट असेल एंटरटेनमेंट घ्यायची इन्फॉर्मेशन घ्यायची बाजूला व्हायचं. एंटरटेनमेंट असेल हसायचं खेळायचं बाजूला व्हायचं. मी माझ्या शोजमध्ये पण स्टेजवरून सांगतो माझा व्हिडिओ बघून माझ्या शोजमधले काहीही बघून आयुष्यातला कुठला निर्णय घ्यायचा नाही. कुठल्याही क्रिएटरचा डाटा बघून कुठला निर्णय घ्यायचा नाही. कुणालाही मतदान करायचं नाही. स्वतःचं अक्कल वापरायची.
कोण काहीही बोलू शकतो, काही सांगू शकतो. हा डाटा खरा आहे हे तू कोण ठरवणार आणि तो कोण ठरवणार. बरोबर. हे जे डिपेंडेबिलिटी वाढवतोय ना आपण की नाही त्यांनी सांगितलंय ना. आता फूड ब्लॉगर्स पण बघा तुम्ही की ऑनेस्ट फूड ब्लॉगर्स आहेत, त्यांचे चॅनेल कमी ग्रो होत आहेत कारण त्यांना तशी मिळत नाहीत. पण काही फूड ब्लॉगर्सने एवढं जास्त हाईप केले पेड प्रमोशन्समुळे की ज्या हॉटेल तेवढे डिझर्विंग नाही तिथे जात आहेत लोक. सो ते पण एक इथिकल भाग झाला त्यानंतरचा. हेच डॉक्टरांच्या बाबतीत पण आहे किंवा लिगल ऍडवाइस असेल, काहीतरी फायनान्शियल असेल की खूप सेल्फ प्रोक्लेम्ड, त्यातल्या डिग्री पण नाहीये, माहिती पण नाहीये आणि नुसते सल्ले देत सुटले. सिंपल गणित आहे की त्याचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स डिटर्मिनंट करत नाही तो बिझनेस चांगला रन करतोय का नाही. वेन इट कम्स टू बिझनेस बरोबर आहे, तिथं गेल्याशिवाय समजतच नाही. सो मी तर सिरियसली एकच सांगतोय की आपल्याला सिरियसली घ्यायच्या नाही आहेत गोष्टी. आणि जर बोललाय नाही एखादा व्यक्ती एखाद्या, पण एक आहे ऑफेंड होईल असं काही नाही पाहिजे. कुठल्या सामाजिक भावना नाही दुखावल्या पाहिजे, कुठल्या जातीय भावना नाही दुखावल्या पाहिजे, बरोबर आहे. कुणाच्या इमोशन्सचा खेळ नाही झाला पाहिजे. ही क्रिएटर म्हणून जबाबदारी आपली. बरोबर आहे. आपला कॉन्टेंटच बरोबर आहे हे सगळ्यात चुकीची धोरण आहे. बरोबर आहे. आता खूप वेळा असं होतं ना की आपल्याला खूप लोक असे म्हणतात, म्हणजे मला तो एक भाग पटत नाही कधी कधी की माझं आयुष्य बदललं ह्या एका गोष्टीमुळे, हे एक बघून. इट्स इम्पॉसिबल. हे म्हणायला खूप सोपं आहे, ऐकणाऱ्याला ऐकायला पण खूप सोपं वाटतं. आई वडील इतके वर्ष एक गोष्ट कॉन्स्टंटली सांगतात आपल्याकडून होत नाही. आयुष्य बदललं हे त्याचं क्रेडिट हे त्या व्यक्तीलाच आहे बिकॉज त्यानं तो निर्णय घेतला. बरोबर आहे. इट्स नॉट अबाउट दॅट कॉन्टेंटने छोटासा बूस्ट दिला. सो मला ही शोज नंतर जेवढे भेटतात ना तेवढ्यांना मी फक्त म्हणतो मजा आली का. मी विचारत नाही की काय रे वाटलं, इन्स्पायरिंग होतं का रे, इन्स्पायरिंग द्यायचंय तुला. सगळ्यात मोटिवेशनल स्पीकर मी नाहीये, मला त्या डोमेनमध्ये जायचं नाहीये. आय पर्सनली डोंट बिलॉंग टू दॅट कम्युनिटी. आय हेट दॅट डोमेन. का चुकीच्या गोष्टी एक्झॅगरेट करून लोकांना अटेंड करायला लावणं. सातारी भाषेत जर सांगायचं म्हणलं तर एखाद्याला मोटिवेट करायला जास्त काय लागत नाही. काय झालं, फाटली काय एवढंच विचारायचं त्याला, तो काय पण करायला तयार होतो. काही 3 शब्द आहेत. तो मला बोलला का हा आता मी दाखवतो. असं करत करत लोकांनी कॅन वाहत्या पाण्यात उड्या घेतल्यात त्यांनी. कुठनं होतं मोटिवेशन त्यांना. सो जेव्हा अपमान येतो किंवा तुमच्या स्वाभिमानावर प्रश्नचिन्ह येतं ना, मोटिवेशन येतं. रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतो आपण. जेव्हा पैसे कमी तेव्हा मोटिवेशन येतं. मोटिवेशन हे कॉन्स्टंटली येत राहतं, त्याला दुसऱ्याकडून घ्यायची गरज नाही. मग मी ह्या डोमेनमध्ये काय करतोय, स्टोरी टेलिंग. स्टोरी हे डोमेन खूप इंटरेस्टिंग आहे. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती माझ्या शोला आला आणि त्याच्यानं 3 जणांचं बुकिंग केलं, 1 जण आला नाही. शो खूप छान झाला, 1 जण आला नाही. त्याला गिल्ट द्यायचा आहे म्हणून भाऊ शो झाल्यावर म्हणतात भाऊ तू आज काय मिस केले तुला माहित नाही. शो ओके झाला तरी तो वाढवून सांगतो. जसं की तुम्ही तुमच्या शाळेत जर तुमचा बेंच पार्टनर नाही आला की त्याला सांगायचं काल लय मजा आली, सरांनी असं केलं, सरांनी काय केलं नव्हतं. एक्झॅक्टली. तुमचे पप्पांना आज रात्री म्हणा पप्पा तुम्ही 12वी 11वी कशी केली, पप्पा 2 तास पॉडकास्ट करणार, 1 नंबर स्टोरी टेलिंग. मम्मीला फक्त म्हणायचं मम्मी तुला खूप छळ केला ना का आतापर्यंत, मम्मी 3 तास पॉडकास्ट करणार तुमच्यासोबत. आजोबांसोबत आजोबा जे म्हणणार आजी लहानपणी बी तुमच्या तरुणपणी पण आजी अशीच खेकसून बोलायची नाही रे म्हातारी चांगली होती. सुरुवात झाली. आपला इतिहास घ्या, प्रत्येक महापुरुष, प्रत्येक इतिहास इज अ स्टोरी टेलिंग. आहे असे फॅक्ट्स स्टोरीच्या माध्यमातून, मायथॉलॉजी नाही इतिहास आहे असं आपल्याला सांगितला. त्या पिढ्यांचा पण खूप मोठा हात आहे. एका पिढ्यांनी दुसऱ्या पिढ्याला आहे असा इतिहास सांगितला, तो इतिहास आपल्यापर्यंत आला. हे ज्वलंत उदाहरण आहे कथाकथनाचं आणि स्टोरी टेलिंगचं. जो आणि तो आपल्यात आहे हो, प्रत्येक माणसात आहे. तो भारतीयामध्ये आहे, प्रत्येक माणसामध्ये आहे, कारण स्टोरीजच आपल्याला जोडतात. खरं. ईच अँड एव्हरी कॉन्टेंट यू वॉच इज अ स्टोरी. ते एक कोट पण आहे, ह्युमन्स आर नॉट मेड अप ऑफ ॲटम्स, दे आर मेड अप ऑफ स्टोरीज. एक्झॅक्टली. आणि प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगून जातं. आणि स्टोरी त्या व्यक्तीनं नाही सांगितलं तर आपण स्टोरी अज्युम करतो. हो, गॉसिपिंग असतं. फॉर एक्झाम्पल आज इकडून जाताना एक वडाचा झाला खरे दारू पिऊन एक माणूस पडलाय. आपण म्हणतो काय रे ह्या बिचाराला अक्कल आहे का पडला असेल. अरे तुला काय माहिती त्याची 400 एकर असेल. मी ती स्टोरी अज्युम केली ना त्याची, पण त्याची स्टोरी वेगळी आहे. पुढच्यानं स्टोरी जरी नाही सांगितली, स्टोरी अज्युम करतो. ह्याचं ज्वलंत उदाहरण, मला भेटायच्या आधी किंवा तुला भेटायच्या आधी लोक काय म्हणतात क्षमा ना खूप इगोइस्टिक आहे, पण आज क्षमा आणि ती बेस्ट फ्रेंड आहे. हे ना जास्त फनी आहे, कारण हे ऍक्च्युअली होतं माझ्या बाबतीत. क्षमाला ओळखून घेतल्यावर समजतं की अरे हे काय होतं, तिनं स्टोरी बनवलीस ना आधी तुझी. आता काय काय लोक हेट ह्या गोष्टीमध्ये, सगळ्यात भारी स्टोरी टेलिंग कोण करतो, जो व्यक्ती तुमच्यावर हेट करतो. तो प्लॉट लय भारी बसवतो. तेज वय त्यानं गाडी घेतली, EMI वर घेतली, मार्क पडले, चिट्ट्या घेऊन पास झालाय, बायको पळवून आणली. त्याची स्टोरीज थांबत नसते. मग स्टोरी टेलिंग डेस्परेट पण असतं काही लोकांचं. आणि
जस्ट इमॅजिन तुम्ही ट्रिपवरती कुणाला घेऊन जाता रे, अशा व्यक्तीला घेऊन जाता मित्राला जो स्टोरेज देऊ शकेल. तुम्हाला माहिती आहे त्यानं कॉन्ट्री नाही दिली तर चालेल, फक्त तो आला पाहिजे. तो आला की कांड होणार, तो काय तर बोलणार, कोणाला तरी मारणार, काय तर होणार, स्टोरी बनणार, आयुष्यभराची मेमरी घेऊन माघारी येणार. त्याच्याकडून तुम्हाला कॉन्ट्री नको असते, त्याचा फक्त कॉन्टेंट म्हणून वापर असतो. आणि तेच मित्र आहेत ना त्या ट्रिपला हे देतात. एव्हरी ट्रिप इज अ स्टोरी, एव्हरी ट्रिप इज अ स्टोरी. आता तू न विचारता मी तुला एक स्टोरी सांगतो, कारण आता मी ट्रिपला गेलतो आम्ही गणपतीपुळ्याला, आणि ही माझी सगळ्यात फेवरेट स्टोरी. रणजित म्हणून माझा मित्र, मी आतापर्यंत त्याचं नाव कधीच सांगितलं नाही, आज सांगतो मी तुम्हाला. आता त्याचं लग्न झालंय सो नाव सांगू शकतो. आता प्रॉब्लेम असा आहे, मी स्टोरीज सांगितल्या तर ते म्हणतात सौर्या यार लग्न ठरताना प्रॉब्लेम येतोय, तो असलं सांगत जाऊ नको. आम्ही गणपतीपुळेला गेलतो, आमच्या क्लासची ट्रिप गेलती, आणि आमचे इंग्लिशचे सर स्टेफी म्हणून तिथं आलेले. 2 स्त्रिया होत्या, सगळ्यात सुंदर स्टेफी होती म्हणून पुरुष म्हणून मला तिचं नाव लक्षात आहे. आणि स्टेफी मॅम बोलायला लागले इंग्लिशमध्ये प्रवीण बर्गे सरांसोबत, आणि आम्ही हँग ना की काय सर आपले इंग्लिशमध्ये बोलतायत ना भारी. म्हणजे आम्हाला कळलं की सर फक्त फळ्यावर इंग्लिश शिकवत. तेव्हा सोनी एरिक्सनचा फ्लॅपचा मोबाईल होता. तो सोनी एरिक्सनचा मोबाईल सरांनी रणजितच्या हातात दिला की तू शूटिंग काढ. आणि सर आमचा टेक्नो सेव्ही होता, युट्यूब तेव्हा माहित होतं सरला, आपाचे हेलिकॉप्टर तेव्हा माहित होतं. बापरे. हा, मग तेव्हा आम्हाला समजून सांगायचे, खूप टेक्नो सेव्ही माणूस. तर सर जवळजवळ 5 मिनिटं बोलले. 3GP व्हिडिओचा जमाना तो, MP4 नुकतं चालतो. सर बोलले वगैरे, ओके थँक्यू. आणि शेवटी स्टेफीने हक केलं आमच्या सरांना. आम्ही हँग तिथंच की अरे हे कल्चर कसं. आणि तेव्हा गणपतीपुळ्याचं मंदिर कसं होतं की डायरेक्ट बीच होता, गर्दी गोळा झाली रिपोर्टर सारखी की एक फॉरेनर बाई सरांबरोबर बोलते आमच्या. आणि सरांनी मोबाईल घेतला, बंड्या मोबाईल बघू म्हणे रणजित. मोबाईल बघितला, सर म्हणले हरामखोरा स्टार्टचं बटन तो जबाब दाबायचा होता का. आता ते सोडा, ते पचका केवढा मोठा आहे हा. आता माझं डोपामिन वाहत आहे ना, मी स्टेफीचाच आहे अजून गुंतलेला. बघू कसं दिसतंय. मी सरांना म्हणलं सर 2 मिनिटं मी स्टेफीला परत बोलून येतो, आपण परत शूट घेऊ. मी स्टेफीकडे गेलो, मोडको तो सेमी इंग्लिश बोललो, म्हणलं माघारी बोलवले तुम्हाला. स्टेफी आली, सर म्हणले परत एकदा शूट घेऊया का. ठेवून दिली स्टेफीनं आमच्या सरांना, यू क्रिप म्हणली. ते झालं का शूट. नाही ना, ती तेव्हा मोबाईलच खिशात ठेवलेला. सरांना माहित होतं की आता चापड्याचे चान्स भरपूर आहेत, कारण की ती बोलत होती सरांसोबत. कडेनं 20 जण उभे होते, ते ऑलरेडी ऑकवर्ड होते. सो स्टोरीज जाईल तिथे. सगळ्यात जास्त स्टोरीज एसटी महामंडळात आहेत. तुम्हाला आयुष्यात जर लय बोर झालं ना, मी सांगतो म्हणून सांगतो, जर महाराष्ट्र परिवहन मंडळ माझं ऐकत असेल तर ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमू शकता. अजून एक क्रिएटर आहे मंगाजी म्हणून, भयानक तो एसटीला वगैरे प्रमोट करतो. मी माझ्या सेशन्समध्ये तुम्ही बसा, तुम्ही एसटीत फक्त. पहिली तर गोष्ट कंडक्टर मामा सांगायला चालू करतो, ही काय जळान दिलंय आम्हाला, खाडखाड खाडखाड वाजते. ड्रायव्हर सांगत असतो 10 ठिकाणी स्टॉप घेऊ नका. एक आजी सुनाला बोलत असते, म्हातार बाबा तिकडे कुणाला तर बोलत असतो. प्रत्येक घरचे प्रॉपर्टीचे वाद एक्झॅक्टली तिथे चालू असतं. आपल्या घरचं माहित नसतं. कॉलेजचं पोरग असतं ते कॉलेजला शिवाय देत असते. एक पोरगी येऊन जवळ बसलं म्हणून शॅक ठेवून बसलेलं असते. पोरगी याच्या जागी म्हातार येतं, शॅक उचलतं, म्हातार बसतं, याचं तोंड पडतं. हे सगळं जर तुम्ही बघत असाल तर हा खरा कॉन्टेंट आहे. मला वाटतं जेव्हा सोशल मीडिया याच्या आधी होतं ना, आम्ही लय स्वावलंबी होतो. मी खरं सांगतो, आम्ही लय झटकीन घ्यायचो. 12वी झाली काय करायचं, सगळे काय करतात इंजिनिअरिंग चला. आम्हाला मोबाईलच नव्हता, आम्हाला सिलेबसच माहित नव्हता, युट्यूब माहित नव्हतं, PDF आमच्यापर्यंत येत नव्हत्या. आम्ही त्याची बकरी आहे, आम्ही बळी आमचा तिथंच गेला. आणि कमी रिसोर्सेस होते ना. आता असं झालंय का की खूप जास्त भडीमार झालंय, तर कन्फ्युजन. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, आता आपल्याला असं वाटतं सगळ्याला स्कोप आहे. सांगताना प्रत्येक जण चांगलं, कारण की प्रत्येक जण म्हणतोय ना की हा हॉटेल मॅनेजमेंट स्कोप आहे, इंजिनिअरिंग स्कोप आहे, डॉक्टर की स्कोप आहे, आर्टिस्ट स्कोप आहे, स्टँडअप स्कोप आहे, फोटोग्राफी स्कोप आहे. प्रत्येक जण बिझनेस प्रमोट करतोय, त्यामुळे स्कोप आहेच येतोय. पूर्वी काय होतं, लयत लय काका एखादा 10वीत पहिला बोर्डात आलेला असायचा, तो असायचा आपला टार्गेट टू अटेंड. मग त्या अख्ख्या घरादारानं ते अटेंड करायला बघायचो. मग ते क्लासेस लावायचे, मग त्याला अटेंड केला की हा तुला काय व्हायचंय, डॉक्टर का इंजिनियर. खरे हा, मग का तू मग प्रिपरेशन करणार आहे. पण ते पण चुकीचं होतं, म्हणजे की रिसोर्सेस कमी होते. बट आम्ही स्वावलंबी होतो. आम्ही त्या कॉलेजेसला जायचो, बघायचो. मला अजून आठवतंय मी 16 कॉलेज फिरलेलो, कारण मार्कच कमी होते की कुठं मिळणार ते बघायला 16 कॉलेज फिरलो. आता तुम्ही जागेवर बघून बघता, हा इथं लिस्ट आहे का, असं आहे का, कॅन्टीन कसं आहे, तिथं कोणाला तर कॉल करणार, अरे नक्की कसं आहे रे, ॲम्बियन्स कसा आहे, फेस्ट चांगली होती का. माझ्या एका मैत्रिणीने केलेलं आहे, फक्त कॅन्टीन नाही आवडलं म्हणून कॉलेज बदललेलं आहे. तिला माहित होतं ना ती कॉलेजला का मी कॅन्टीनला जास्त बसणार आहे. उलट ती खरी म्हणजे काय म्हणू शकतो, तिला प्रोडक्ट प्लेसमेंट ह्या इंडस्ट्रीत तिला गेलं पाहिजे, ती डिमांड अँड सप्लाय मीट तिनं भारी केला. पण ती घरात कळलं असतं तर अवघड झालं असतं. बट हीच रियालिटी आहे.
आता एज्युकेशन नाही विकलं जातंय, आता फॅसिलिटीज आणि कॅम्पस विकला जातो. कॅम्पस विकला जातोय की ॲम्बियन्स किती छान आहे, ॲस्थेटिक लुक आहे का, कॅम्पस आहे का, लिजर प्लेस आहे का, शिक्षण फेस्ट बघा. किती भारी आहे. तो पार्टच गेला आता. फेस्ट एक खूप महत्वाचं हा, फेस्ट खूप मोठा विषय झाला. आणि ते पोरांसाठी काय असतं, वर्षभर दुष्काळ असतो, पटपट पटपट सबमिशन असतो, तेवढ्या 7 दिवसामध्ये त्यांना काहीतरी दाखवतात. पोरं मस्तपैकी ब्लॅक टी शर्ट घालणार, पांढरी लुंगी घालणार, 7 फोटो काढणार. पहिल्यांदा कुठल्या तरी स्त्रीकडून अटेन्शन मिळतं, ती पण स्त्री म्हणते तेवढे कॅमेऱ्यातले फोटो दे, बास, एवढंच ह्युमन इंटरेक्शन. मग त्यात पोरं काय एक्सायटेड होणार नाही फेस्टमध्ये. फेस्ट झाली की 7व्या दिवशी एचओडी म्हणतो लय फेस्टला उड्या मारत होता, आता वायवा घेतो तुझी. आता पोरं वायवामध्ये अडकल्यात कितीतरी. फेस्ट झाली आता त्यांची उड्या मध्ये मारत. कधी नाही दिसलं फेस्टला, बरोबर आहे अहो भयानक आहे. त्याविषयी तर वेगळाच पॉडकास्ट होईल. आम्ही त्या दिवशी हॉस्टेलला गेलो, 7 पोरं बसलेली, जाईल तिथं किस्सा सांगतोय. वहीन पेन घेऊन बसलेली, प्रतीक म्हणून माझा टीममेट आहे. आम्ही गेलो, म्हणलं काय रे काय चाललंय, मला वाटलं काय फॉर्म्युला बिर्म्युला, म्हणले ड्रीम 11चं कॉम्बिनेशन काढतोय म्हणे, उद्या पेपर आहे ह्यांचा. हे कॉम्बिनेशन काढत बसले. हा एक सोशल मीडियाचा खूप वर्स्ट पार्ट आहे. इझी मनी आहे. इझी मनी. हा, इझी मनी आहे. पप्पाला कळत नाही आपल्या, पण आपल्याला कळतं इझी मनी आहे. रमी खेळून आपण हे करू शकतो. आणि जाहिराती पण त्याच्या इतक्या येतात, लहान लहान मुलं. मी टोटली अगेन्स्ट आहे त्या गोष्टीच्या. आता ह्यात पण काय एक ठराविक क्रिएटर कम्युनिटी करते, मी त्यांच्या अगेन्स्ट नाहीये. मी असं धरून चालू आहे की त्यांना पैशाची गरज आहे, घरातल्यांच्या विरोधात जाऊन क्रिएटर बनलेले आहेत, त्यांना करिअर करायचंय म्हणून ते करतात. आणि सुरुवातीला सांगता येत रिस्क आहे, बट त्यांनी पण हे सांगितलं, त्यांनी पण हा विचार केला पाहिजे ह्याला सबस्टिट्यूट हाय का रे. जर आपल्याला एवढे फॉलोअर दिलेत ना, तर कशाला रे. मी एवढ्या वर्षामध्ये फक्त 3 ब्रँड्स केलेत. मी एकच गोष्ट करतो, दॅट ज्या गोष्टी मी कन्झ्युम केल्यात त्याच मी प्रमोट करीन. बरोबर आहे. आता मला नको एवढे ईमेल आहेत रमी बिमीचे, मी नाही करत, ना करणार आहे. कारण आणि लोक इन्फ्लुएन्स पण होत आहेत. आणि मी प्रत्येक क्रिएटरला एकच सांगतो, जर तुला अशा ऍड्स येत असतील ना भाऊ, तर तू स्वतः असं समज की तू महाराष्ट्रातला किंवा भारतातला सगळ्यात टॉपचा क्रिएटर होणार आहे 5 वर्षाला. असं स्वतःला समज. 5 वर्षांना मागं बघून तुला ही जरात चांगली वाटेल का तुझ्या प्रोफाईलवर. हे मला माझ्या पप्पांनी कधी सांगितलेलं, जेव्हा 12वीत मी कोयता हातात घेऊन फोटोशूट केलता. राडा धूर, बाईचा बर्थडे सगळीकडे होतं, हा रोग सगळीकडे सगळं अनुभवून झाले. आणि पप्पांनी बघितलं ते. आता पप्पांनी मारायचं सोडून दिलं, वयात आलतो ना, मग शाब्दिक मार चालू. पप्पा म्हणणे तू विचार कर, उद्या जर तू ह्या देशात मंत्री संत्री ऑफिसर झाला आणि तुझे हे फोटो जर बाहेर आले तर. म्हणले वागताना जसं वागायचं की पुढे जाऊन आपण काय तर होणार, ही मागचं बाहेर येईल. तेव्हापासून मी शायरी बंद, फोटो टाकणे बंद. मला माहिती आहे हॉटेलला गेल्यावर काय खातोय मला दुनियाला दाखवते, टाकायचं बंद. ह्या गोष्टी वयानंच येतात. माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं, प्रत्येक सिग्मा मेल कधीतरी निब्बा असतो, हे समाजाने एक्सेप्ट करायला पाहिजे. फुलपाखरू या आधी आळीच असते, तो आधी असतो चंपक. लहानपणी आईचा मामाचा बॉय असतो, आडवा पूर्णपणे भांग असतो, तेल गळत असतं. आता ज्यांना तुम्ही भारी हेअरस्टाईल म्हणता कोरिया, त्या हेअरस्टाईलचा इजाद आमच्या आईंनी केलेला आहे. आडवी हेअरस्टाईल दुमडलेली, ती आता पण ट्रेंड आमच्या आईंनी आणलेला आहे. परत आलो आम्ही, वी कट मारायला लागलो, हिप्पी आली. नंतर कळायला लागलं अरे हे आपण करायचं ते भुरटं आहे, हे वेगळं, हे नाही केलं पाहिजे. हे कळायला पण वय लागतं, हे दुसऱ्यांना समजून त्या वयात कळत नाही. आणि हे सोशल मीडियामुळेच कळायला लागले. आता आपण म्हणतो ना की काय क्रिंज आहे रे टिकटॉक होतं. अरे तुम्ही बघायचा ते, तुम्ही बघत होता म्हणून क्रिंज होतं. लिपसिंग व्हिडिओमध्ये एफर्ट्स लागत नाही. अरे मग ह्यांचे बळण बंगलं झाले वे फ्लॅट, आपण बघितलं ते. खरंय. आता टिकटॉक बॅन झाले म्हणून नाही तर ते पण आपल्याकडे खूप कंझ्युम करणारे आहेच ऑडियन्स. त्यांनी तर बाजार म्हणजे ओके सेट करून दिला ना रील्सला. रील्सचं उगम स्थान काय होतं, टिकटॉकच आहे. एक्झॅक्टली. आणि सी मीडियम ऑफ सोशल मीडिया हे कॉन्स्टंटली चेंज होणार. पण काय म्हणू शकतो की जो वे ऑफ कन्झ्युमिंग कॉन्टेंट आहे ना, तो कधीच कमी होणार नाही. मला असं वाटतं की म्हणजे लोक म्हणतात की खूप सोशल मीडिया ॲडिक्शन होतंय किंवा हे सगळं रील्सचा खूप भडीमार होतोय, पण शेवटी हे आपले डिसिजन आहेत ना. आपण बघतोय, आपण रील 3 तास स्क्रोल करतोय, आपला स्वतःचा डिसिजन आहे, हे कुठे येतच नाही बोलण्यात. प्रत्येक सवय हा तुम्ही घेतलेला निर्णयच असतो. मला सवय लागली म्हणजे काय की त्यावेळी तो मी निर्णय घेतलाय. आणि हा पण जो तू म्हणतेस ना की सोशल मीडिया हा एक आपण घेतलेला निर्णय, हा घेतलेला निर्णय आहे आणि ऑप्शन रिप्लेस झालेला आहे. फॉर एक्झाम्पल मी 10वी पर्यंत होतो तेव्हा मला 2 तास खो खो खेळणे हा मी डिसिजन घेतलेला माझ्या डोपामिन इफेक्टसाठी, ॲड्रेलिन रशसाठी. आता डिसिजन तोच आहे की मला ॲड्रेलिन रश हवे, फक्त ऑप्शन बदलला. हे क्विक आहे, इथे जास्त क्विक हवंय. प्लस आता तेवढे ग्राउंड्स अवेलेबल नाहीत का खेळणारी लोक अवेलेबल नाहीत. सो सोशल मीडियाचा वापर हा डिसिजन बेस्टच आहे. आणि त्याच्यात सुद्धा तुम्ही ठरवू शकता ना की ठीक आहे तुमचा 3 तास स्क्रीन टाइम आहे, पण मग तुम्हाला ते नुसतं रील स्क्रोल करायचं आहे की त्याच्याऐवजी पॉडकास्ट वगैरे बघायचं. त्यात लोक काय म्हणतात की माझा कंट्रोल नाहीये माझ्यावर. हे कधी येतं जेव्हा तुम्ही एकच डोमेन खूप फॉलो करता.
हे खूप साऱ्या लोकांसोबत होत असेल, मी बोलतोय ते की एक गोष्ट खूप जास्त आवडली की UFC मला खूप आवडला आता UFC बघू वाटत नाही. मला खूप हे बघू वाटलं ना. रोज नाश्त्याला पोहेच खातायत किती वर्षात, म्हणजे एका पॉईंट नंतर इच्छाच होत नाही. एक्झॅक्टली. तर नाही, आता हे तर मी सॉरी टू से आउट ऑफ द वे जाऊन इट्स बीन 11 इयर्स मी रोज नाश्त्याला पोहे खातोय. रोज? मी अजून बोर नाही झालेलो. ठीक आहे. सो आउट ऑफ द पॉडकास्ट जाऊन मी हे सांगतो ऍज अ हार्डकोर पोहा. दुसरं काहीतरी रिप्लेस करू. ओके, उपमा घेऊया आपण इथे. सो बघा, हे ब्रेन आहे ना तुमचं, की हिथं इंटरप्ट केलंच ना तिनं पोह्याला बोलल्यावर, तसं रील्स मध्ये का नाही होत की तिथं चुकीची रील आली तरी इंटरप्ट का होत, हे चुकीचं नाहीये. व्हाय? बिकॉज तिथं ऑब्जेक्शनला काय आहे, तो डिसिजन चुकायचा चान्स काय, कारण ऑब्जेक्शनच घेऊ शकत नाही तुम्ही. काय करू शकता मॅक्सिमम यू व्हॉट यू कॅन डू, 3 टिंबावरती बोट ठेवून नॉट इंटरेस्टेड. त्यातूनही काय फरक पडेल, तुम्हाला येणार नाही पण समाजाला जाणार. ब्लॉक केलं तुम्हाला येणार नाही, रिपोर्ट कधी होईल, मास रिपोर्ट झाल्यावर. सो हे सवय का बनते, निर्णय घेतोय आपण बघायचं, आणि ऍडिक्शन का होतंय, कारण ती सवय लागते कंटिन्युअसली, की बाबा वाईट सवय लागते. म्हणजे हवय का होतंय, कारण त्याला थ्रोटलच नाही, तोटी नाहीये की ते बंद करायचं. मला असं वाटतं ह्याच्यावर रेग्युलेशन हे खूप हार्श वाटेल खूप लोकांना. गव्हर्नमेंट असो किंवा ॲप असो त्याच्याकडून पाहिजे. आपल्या हाताच्या पलीकडे गेले आता हे, की काही बघायचं काही नाही. मला सांगा, ते आता बदोबदी गाणं आलेले, काय ऐकतोय आपण ते, काय हाय त्यात असं. पुणे सुपरस्टार आपण बघतो, आपण ज्या गोष्टी करू शकत नाही, करू इच्छितो त्यो करतोय म्हणून आपल्याला तो आवडतो. आपल्यातली शेड त्यात आहे, आपल्याला माहिती आहे म्हणून आपण त्याला मोठं करतोय. एक पेअर प्रेशर पण असतं, सगळे बघतायत, मग कोण ते तर वेगळंच आहे की समाज मला एक्सेप्ट करेल का, मी हे बघितलं नाही, मी ते बघितलं नाही, काय मूवी बघितलं नाही, की कसं करतात माहिती आहे ना, तू हे बघितलं नाही, तू ते बघितलं नाही. सो हे कलेक्टिव्ह डिसिजन आतापर्यंत ह्या समाजावर लादण्यात आले, तो सोशल मीडिया असो किंवा काही असो, सोसायटल नॉर्म. फॉर एक्झाम्पल, मला हे एक गोष्ट, हिपोक्रेसी खूप वाढते डिसिजन मेकिंगमध्ये, हिपोक्रेसी खूप जास्त वाढते सोशल मीडियामध्ये. मला असं वाटतं, जर तुम्हाला ह्या समाजाची सेवा करायची आहे किंवा तुम्ही ह्या डिसिजनचाच भाग आहे सोशल मीडिया रिलेटेड, की झाडं वाचवा हा तुमचा संदेश आहे, तर तुम्ही सुरुवात कुठून केलं पाहिजे, तुमच्या ऑफिस दारापासून झाडं वगैरे वाचवा. आता तिथं अमेझॉनला कुठं तर आग लागली तर इथं कोणतर इकडून कोणतर प्रियंका म्हणते साताऱ्यातून की सेव्ह अमेझॉन प्लीज गाईज, प्लीज शेअर दिस रील. काय झालं ह्यानं, डोनेशन देऊन काय झालं, तू घरी येताना पान तोडते, ही लव्ज मी नॉट, आणि तुम्ही म्हणता सेव्ह ट्रीज. ही हिपोक्रेसी आहे माणसांची. सिंपल गणित ही. आणि हे कुठून येते, अहो ठराविक व्हिडिओ शेअर, बाबा का ढाबा जेव्हा आला तेव्हा खूप साऱ्या लोकांनी सिम्पॅथेटिकली पेमेंट केलं, त्यानंतर ती एक वेव आली फूड ब्लॉगिंगमध्ये. आता फूड ब्लॉगिंगमध्ये पण काय आलं, तो निर्णयच होता की प्रत्येक जण निर्णय घेतो, कॉन्टेंट क्रिएटर निर्णय घेतो की मला काय द्यायचंय, आणि कॉन्टेंट कन्झ्युमर निर्णय घेतो की ह्याला ट्रेंड बनवायचंय का. मग ह्युमर कधीच बॅड डिसिजन असू शकत नाही असं मला वाटतं. वेन इट कम्स टू कॉन्टेंट, ह्युमरस व्हिडिओज हा बॅड डिसिजन नाही आहे. एनी टाईम एनीवेअर कधीही तुम्ही ह्युमरस कॉन्टेंट कन्झ्युम करू शकता, कधीही. दॅट्स वाय तुम्ही ह्युमरस कॉन्टेंटला खूप जास्त वेळ आहे आणि ग्रोथ स्कोप खूप जास्त. इन्फोटेनमेंट कधी घेता तुम्ही, चॉईस आहे ना रे, की इन्फोटेनमेंट इज युअर चॉईस. तसंच आता डिसिजनचं तू बोललीस, मी स्वतः सांगतो ना की मला सांग, तुझ्या एखाद्या मैत्रिणीने तुला रील पाठवली आणि तू 3 दिवस रिॲक्ट नाही केली तर टोमना येणार आहे ना. हां, म्हणजे आपण ती नातं सोशल मीडियावर डिसाईड करतोय. हे शाळेत असताना असं होतं का? नव्हतं. ॲब्सोल्युटली नॉट. तू न सांगता का नाही आलीस म्हणजे तू दोस्तीत गद्दारी केलीस. आता असं आहे की तू तुझ्या सेकंड सर्कलवर मूवीला गेलीस, त्यांचे फोटोज रिपोस्ट करतेस पण आमचे करत नाहीस. माझी स्नॅपचॅट स्ट्रिक तू मेंटेन नाही करत. एक्झॅक्ट, ते तर भयानक आहे. आय डोंट नो त्यातून काय मिळतं. आता ही रील जर चुकून बाहेर गेली तर ती गँग येऊन हेट कमेंट दिलंच, बट स्ट्रीकनं काही योजना आहे काय सरकारची, स्ट्रीक बिक दिल्यावर काय तुम्हाला मिळतंय का राशन बिशन. आमच्या इकडं एक इश्यू झालेला गव्हर्नमेंटचा, त्यामुळं 3 दिवस इंटरनेट बंद होतं. स्ट्रिक नसेल, गडी साताऱ्यातनं पुण्याला गेला आणि स्ट्रीक मेंटेन केली. बापरे. म्हणला सावऱ्या तुला नाही कळायचं, म्हणलं मला कळून बी घ्यायचं नाही तुझी. आणि मला आदिवासाचं स्ट्रीकनं पैसे मिळतात, म्हणजे मी एवढा अडाणी होतो ह्या बाबतीत. किंवा स्ट्रिक नाही वापरली तर ऍप बंद पडेल किंवा ते तर तेवढं चाललंच नाही माझं. मला वाटलं तो पैशासाठी खतरनाक माणूस आहे, मला वाटलं हे पैशासाठी करायला. मग हे ॲडिक्शन काय हो, हा निर्णयच आहे ना. वर्स्ट मी तुला सांगतो ह्याचं, मी शाळांमध्ये खूप काम केलं मागचे 5 वर्ष, खूप कमी लोकांना हे माहिती आहे ही बाजू.
माझं सगळ्यात आवडतं फील्ड इज टू डिलिव्हर सेशन्स इन शाळा. सगळ्यात ऑनेस्ट ब्रुटल ऑडियन्स शाळेतच मिळतं. खरे शाळेतल्या पोरांनी मनापासून टाळ्या वाजवल्या म्हणजे तू भारी हायसच. कारण शाळेतली पोरं असंच कोणाला टाळ्या वाजवत नाहीत, वाजवल्या तर लवकर उरक म्हणून वाजवतात, आधीमध्ये वाजवत नाहीत. ते कळतं. आणि एक्झॅक्टली. कमिंग टुवर्ड्स मेन पॉईंट ऑफ दिस पॉडकास्ट की सोशल मीडिया वापरणं तुम्ही एक डिसिजन घेतला आणि त्यानं तुमच्या आयुष्यात काय काय बदललं हे मी थोडक्यात सांगतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. सोशल मीडिया वापरायचा ठरवला. आज माझा शुभम ओळखीचा आहे, अक्षय ओळखीचा आहे, मी सातारचा आहे, नगरमध्ये शो करतोय, त्यांची मदत आहे सोशल मीडिया. नेटवर्किंग आहे. ओके. दुसरी गोष्ट, माझी एक मैत्रीण आहे किंवा कोणाची तर एक माझ्या मित्राची मैत्रीण आहे, ती 8 जिल्ह्याला आमचे ती सगळे डार्केस्ट डीपेस्ट सिक्रेट ह्याला सांगते. काय गॅरंटी ह्याच्यावर? काहीच नाही. लहानपणी सांगितलं दुसऱ्यानं दिलेलं चॉकलेट घेऊ नका. आज आपण डार्केस्ट डीपेस्ट सिक्रेट सांगतो, इकडचे स्नेहल इकडच्या अक्षयाला, दोघं एकमेकाला भेटले नाही, घरी माहित नाही आणि बाहेर कुठेतरी. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट, मला माझी आई लहानपणी म्हणायची तू जगात भारी कोण दिसत नाही. मला माहित होतं मी एवढा भारी दिसत नाही, पण आई म्हणायची तू भारी दिसतो. मग आलं स्नॅपचॅट म्हणतो तुला फेस फॅट आहे, फिल्टर वापरायचं, तू फिल्टर लाव जॉलाईन दिसल, तुला पिंपल्स आहेत तू फिल्टर लाव भारी दिसशील, तू मनी मॅव लाव जीभ बाहेर आली पाहिजे तू क्यूट दिसशील. मग हे शाळेत गेल्यावर मला समजलं की ह्याचा उपद्रव किती झालाय. 7वीचा वर्ग होता, आमच्याकडे व्हिडिओ असेल बहुतेक, अजून असेल तर हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे फोटो असेल त्या सिच्युएशनचा. कोविडमध्ये नुकतंच कोविड हे झालेलं. म्हणलं किती लोक स्नॅपचॅट वापरतात. पोरांच्या 2 हात वर उभे राहिले, 7वीतली पोर, चड्डीमध्ये स्कर्टमध्ये मुली. पोरींच्या 92 हात उभे होते, जवळजवळ 120 मुली होते 7वीत. एक इन्सिक्युरिटी पण वाढते आणि भयानक. गोष्टींमुळे. मी म्हणलं तुम्ही कशासाठी स्नॅपचॅट वापरता? 2 पोरं ब्रुटली ऑनेस्ट होती, चॅटिंग म्हणले डायरेक्ट. पोरी 92 म्हणल्या फोटो काढायला. फिल्टर्स. म्हणलं काय होतं? म्हणलं फोटो चांगले येतात. म्हणलं चांगले येतात म्हणजे काय येतं? म्हणलं चांगलं येतं, गोरं येतं, एक दिदी बोलली. मग त्या दिदीला म्हणलं तुला कोण म्हणलं तू गोरी नाहीये? आणि गोरं असणं म्हणजे छान दिसणं आहे का? म्हणजे एखादं ॲप्लिकेशन तुम्हाला येऊन सांगतं की यू आर नॉट फेअर इनफ, यू आर नॉट गुड इनफ, तुमच्या गालावरती फेस फॅट आहे म्हणून तुम्ही हे वापरा. म्हणजे एखादं ॲप्लिकेशन आपल्याला येऊन रेसिझम सांगतंय आणि आपण ते ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्या मीडियममध्ये फिट बसायला आपण तसं वागतो. खरे. आणि मग एखाद्याच्या घरी काय म्हणजे रोज एकमेकाला स्ट्रिक पाठवायला लागलो आपण. मग आपल्या घरी लोक पूर्वी सांगायचे अरे घरात काय कोणाला सांगू नको, आतल्या खोलीत आणू नको, तिजोरी कुठे सांगू नको. ह्यो रोज बसून काळं स्नॅप पाठवायला लागला, एक इकडचं एक तिकडचं. तिजोरी शेजारी बसून स्नॅप आहे. आणि वर्स्ट थिंग, स्नॅपचॅट विरोधी नाही आहे मी, ज्याचं ज्याचं चॉईस आहे, बट अनवॉन्टेड डाटा, अनइन्व्हायटेड डाटा यू नेवर आस्क्ड फॉर, जो डाटा तुम्ही कधी मागितला नाही तो डाटा जेव्हा तुम्हाला मिळतो तेव्हा तो डाटा पडून राहत नाही, त्याचं कम्पॅरिझन होतं. खरे. फॉर एक्झाम्पल, मी आज भेंडी खातोय, भेंडी खूप छान बनवली मम्मीने, भेंडीचे 2 घास राहिले, मला स्नॅप आला मित्राचा, तो बिर्याणी खातोय. मला भेंडी कडू लागायला लागली कारण मला कळलं त्याच्या ताटात काय आहे. मी आज इथं बसलोय स्टुडिओत पॉडकास्ट, इथून मी बीडला जाणार आहे, मला माझ्या मित्राचा स्नॅप पडला गोव्यात आहे, त्याला पगार नाही ना काय नाही, त्याच्याकडे आयफोन 15 प्रो आहे आणि गोव्यातल्या कुठल्या तर हिडन प्लेसला आहे. माझी इथं जळाली, आयला मी इथं काय करायलोय? मी डाटा मागितलेला का? ॲब्सोल्युटली नॉट. माझ्या लग्नाचा स्टेटस पडला, पोरं म्हणले सौऱ्या तुझी लय आयशे, म्हणलं लग्न करून बघ. दुसऱ्याचं बघून आपल्याला वाटतं काय सुखी माणूस, मी आहे सुखी ह्या बाबतीत. पण हे कम्पॅरिझन किती आहे ना, की एक स्नॅप आला आपल्याला बेसिस ऑफ कम्पॅरिझन आलं. सो सोशल मीडिया इज गिव्हिंग अस नथिंग बट बेसिस ऑफ कम्पॅरिझन. मग माझ्यासाठी तर बेसिस ऑफ कम्पॅरिझन आहे. मला म्हणतो ना तुझ्या तो क्रिएटर बघ की त्या झाकीरला एवढे हे, त्याला एवढे हे, त्यांचे शोज. अरे मी म्हणतो तो तुझ्या लीगमध्ये, मी माझ्या लीगमध्ये, मला माहिती आहे माझं काय आहे. मी आज बेडला शो लावलाय, मला वाटलं 30 तिकीटं जायचं नाही, 100 गेली, मी ह्यात खुश आहे रे. हे लाईक्स बिक्स गेली की बाजूला, नगरमध्ये 500 लोक येणार, अरे मी कसला खुश आहे हे तुला नाही दिसू शकणार. ह्या गोष्टीचा ह्यो जो चिरतरुण आनंद आहे ना, ह्यो लय अंडररेटेड आहे. क्षणिक आनंद लय ओव्हररेट झाला सोशल मीडिया. क्षणिक आनंद, हा 50K झाले भावाचे, केक कापला, चला पार्टी दिली, काजूकरी खाल्ली, गेला घरी, काय झालं. पण ज्या व्यक्तीनं बघितलंय माईक होता नव्हता तेव्हा तो शूटिंगला माझ्यावर यायचा, कुठं तर मोबाईलची फ्लॅशलाईट धरून तो काम करायचा, तो 50Kला कॉंग्रॅच्युलेशन म्हणून तो रडला, अरे भावा झाले की तुझे. हे चिरतरुण आनंद काढी लागले त्या आनंदाला, की चिरतरुण आनंद नको आपल्याला, क्षणिक पाहिजे सगळं. आणि लक्षातही राहत नाही ते. एक्झॅक्ट. नाही पण मी म्हणतो ना की तू नीट गंमत बघा सोशल मीडियाची. तुम्ही तुमचे कझिन्स आणि मित्र गप्पा मारता रात्री, आता तो सीझनच चालू आहे, कुठल्या गोष्टींवर गप्पा मारता तुम्ही?
ज्या गोष्टींचे फोटो आणि व्हिडिओ तुमच्याकडे नाहीत त्याच्यावर गप्पा मारतात. खरे. म्हणून त्या गप्पांना तेवढी किंमत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ असते तर त्या किस्स्यांना तेवढी किंमतच नाही. आणि बेस्ट मेमरीज आर अनकॅप्चर्ड. आणि म्हणून तर त्याला तेल मीठ लावून सांगाय येतं. काहीतरी जुनं ऍडव्हेंचर असतं. हा ते वाढवून सांगतो. तो 30 फूट खाली खड्ड्यात पडला, अरे तो मेला असता. 3 फूट बी नव्हता खड्डा, पण फोटो व्हिडिओ आहे का, मग आपल्याला त्याच खरं म्हणायला लागतं. हो बाबा तुझं खरं. मग हे कझिन्सचं बॉन्डिंग कशावर झालं, स्टोरीजवर झालं. मग जसे ऍक्च्युअल स्टोरीजला रिप्लेस केलं इंस्टाग्राम स्टोरीजनं. वेट एन्जॉयला जातो स्टोरी टाकतो, पिक्चरला जातो स्टोरी टाकतो, बट खरं बॉन्डिंग कुठे, गच्चीवर रात्री बसलाय, लाईट गेलेली, मच्छर चावतात, मच्छरदानी 8 जण बसले, आईस्क्रीम वगैरे मस्त खाणं चालू आहे. रात्री ह्यांनी 1:30 वाजता कलिंगड कापले काय ह्यांना, आणि रात्री 1:30 वाजता ह्यांची मजा चालली. हा चिरतरुण आनंद आहे. ह्यांना पोरं बाळा झाले तर सांगणार फेक नाहीये, पण हे अंडररेट झाला ना. हा पोस्ट नाही करू शकत, कुठं पोस्ट करू शकत नाही माणूस की रात्री 1:30 वाजता नाही करू शकत ना. तिथे लाईट चांगला नाही येत ना, एस्थेटिक नाही होत. आणि एक्झॅक्टली. आणि काही काही गोष्टींमुळं, म्हणजे आता तू हेच गोष्ट बघून घे की माझा शो जेव्हा आता उद्या गंमत बघाल तुम्ही, उद्याच गंमत बघा तुम्ही, पडदा जेव्हा उघडेल ना 90% ऑडियन्स फोनवर घेत. शेवटी स्टँडिंग ओवेशनला एक टाळी असा वाजवल पण फोन असा धरल का, तर त्याला ते कॅप्चर करायचं. मग अशा वेळी माझ्या शोमध्ये मी एक सांगतो, तुझं पहिलं प्रेम जेव्हा तुला दिसलं, तू हाय तसा सांगू शकतो तिनं कुठली चप्पल घातलेली, काय घातलेलं, ती कशी दिसत होती, तू डोळे भरून पाहिलं तिला. तेव्हा जर तिला पाहता पाहता मोबाईलवर काढला असता तर तुझा एपिसोड सावधान इंडिया वाजता. आज काही गोष्टी डोळ्यांनाच अनुभवायच्या असतात ना, सगळं अपडेट नाही करू शकत तुम्ही. आज ऍक्सिडेंट झाला की झूम काढून लोक अँगल लावतात, हा काय झालं, ब्रुटल बनवलं आपल्याला, इनसेन्सिटिव्ह बनवलं काही गोष्टींमध्ये. खरे. आधी एखाद्याला शिवी द्यायची म्हणलं तर वाटत आयला उगाच बोललो काय, उगाच भांडणं केली की आज कोण बी कोणाला बी हेट कमेंट देते. आणि किती वर्स्ट असतं रे, एखादा कॉन्टेंट क्रिएटर आई बापावर भांडतो, सगळ्यांबरोबर भांडतो की मला ह्यात यायचंय, काय तर करायचं, आणि त्याला कोणतरी एवढी घाण शिवी देतं, त्याला माहिती पण नसतं की अरे ह्याच्या घरी काय चाललंय, आई बापाबरोबर भांडून हे सगळं करतो. ही एक वेगळी बाजू आहे. तो शेवटीच असं म्हटलं की सगळं येतं डिसिजन मेकिंगवर, की तुमच्या हातात आहे. ठीक आहे, टूल्स आहेत, गोष्टी बदलल्या आहेत, पण तुम्ही कसा वापर करायचा आहे. आणि मी खरं सांगू का, सोशल मीडिया का, म्हणजे मी ते ऍप्लिकेशन काय इन्स्टॉल केले तुला माहित पाहिजे. मी युट्यूब इन्स्टॉल केले पॉडकास्ट बघायला, मला ठरव एक स्पेशल्स आणि हे बघायलाच केलेले. इंस्टाग्राम मी फक्त राईड कुठल्या वेनं चाललेले आणि मला माझा कॉन्टेंट लोकांपर्यंत पोहोचवायचा म्हणून. सिंपल गणित आहे. आणि ह्या गोष्टी तुमचं, आणि हे बोलायला सोपं आहे, करायला खूप अवघड आहे. कारण आता हे ॲडिक्शनच आहे. तुम्ही विचार करा. आणि आता लोकांना अभिमान वाटतो, मला पण लय अभिमान वाटतो. मी आलेल्या अक्षयाला तेच म्हणलं, काल 3 तास मोबाईल नाही वापरला, लय भारी इव्हिनिंग गेली, देहूला गेलतो. अचिव्हमेंट आहे. आणि खरंच कधी कधी कळतं, एखादा दिवस असा उजाडतो बघा आपल्या आयुष्यात, लय बिझी असतो, सकाळी आपण फोन खिशात ठेवतो. मोस्टली आपल्या घरात चांगला कार्यक्रम असेल तेव्हाच असतो, लग्न असो, बारसा असो, काय असो, तेव्हा आपण दिवसभर बिझी असतो, कोणाचा फोन घेता येत नाही. रात्री 7 पर्यंत कोणाचाही कॉल आलेला नसतो. तेव्हा आपल्याला कळतं ही पृथ्वी माझ्या भोवती फिरत नाही. माझ्या असल्या नसल्यानं लय कमी लोकांना फरक पडतोय, ते इंटरनेट ऑन करूनच आपण फरक पडतोय असं बसून घेतलंय. आणि असं तुमचा मित्र असेलच की ती मधनच गायब होतं 3-3 महिने सोशल मीडियावर, ती खरं आयुष्य जगतंय. ती गायब होतं, बड्डे दिवशी येतं फक्त, त्याच्या 5 दिवस आधी रिपोस्ट करतं, परत जातं. माझा आहे तसा मित्र, वर्षभर गायब असतो. मग हे, आणि आता तू डिसिजन मेकिंग म्हणले, मी इथं बसून सांगतो त्या एका सोशल मीडिया किती मैत्री जोडल्या तोडल्या ना, त्याचा तर विषय सोडून द्या तुम्ही. नाती खूप खराब झाली. रिलेशनशिप ह्या विषयावर मी 2 तास बोलू शकेल तुमच्यासोबत. मी किती तर नाते खराब होताना बघितले. त्याचा व्हिडिओ, तिचा व्हिडिओ त्यांना लाईक का केला हे काय दाखवतो. तुम्ही एकत्र आहे का, तुम्ही माझ्या मागं भेटता का, अरे किती, तू मेन्शन बॅक का नाही देत, तू त्याला फॉलो का केलं, कुठे तू लाईव्ह लोकेशन पाठव, व्हिडिओ कॉल कर, तुझ्या बॅकग्राऊंडला काय आहे. इन्सिक्युरिटी वाढली. मोर रिसोर्सेस, लेस ट्रस्ट, लेस इमोशन्स, मोर एन्झायटी. ते तर विषय सोडून द्या. आम्हाला काय नव्हतं असलं, आम्ही कसं तरी होतोय म्हणायचो. म्हणायचं जरा वेळ झोप बरं वाटेल. दिस जनरेशन इज ब्लेस्ड बाय ग्रामर. काय झालं की त्यांना शब्द माहिती आहे काय होतंय, आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही व्हायचो आयोग कसं तर होते, आता त्याला शब्द यायला लागले. आणि जेवढं ब्लेस्ड बाय ग्रामर होतं ना, तेवढं मग दडायला चान्स होतं की मला ह्या गोष्टीचं असं आहे तसं. कमिंग टुवर्ड्स दॅट मेन पॉईंट, नात्यामध्ये चुकीच्या अपेक्षा किती ठेवल्या जातात. होतं का तुमच्या वेळी 1 ॲनिव्हर्सरी पप्पाच्या वेळी? अगेन्स्ट नाही मी, आम्ही सेलिब्रेट करत नाही म्हणून जगाने करावे नाही अशी म्हणत नाही, बट त्याच्या एक इकॉनॉमी चालते बाळा. आणि तुला वाटत असेल की आज केक नाही कापला म्हणजे प्रेम कमी झाला, अरे येडा आहे तू. घरी यायची ओढ, दोघांना भेटायची ओढ, ही अंडररेट झालं. आणलेला गजरा अंडररेट झाला, विचारलेली काळजी अंडररेट झाली, अर्धी चपाती होती चतकोर खाल्ली, अंडररेट झालं. केकला ओव्हररेट केलं. डेस्टिनेशन ते महत्त्वाचं झालं. डेट्स लक्षात ठेवा तुम्ही. तुमच्या आजीला पप्पाची जन्मतारीख लक्षात आहे का, पण आजीचा जीव किती आहे पप्पा.
दाखवणं महत्वाचं आहे. दाखवणं खूप महत्वाचं आहे. आणि रिअल लाईफ मध्ये भांडत असतात त्यांचं आणि काही ह्याच्यामुळे काय झालेलं आहे माहितीये का, की एखाद्याच्या आयुष्यात काहीतरी चाललंय हे समजलं ना की आपण आपल्या पार्टनरकडून दोस्ताकडून त्या अपेक्षा ठेवतो. त्याने घड्याळ घेतलं होतं ना, मग मला पण असंच घड्याळ पाहिजे. आणि ती जे असतं ना की आय वॉन्ट टू बी पॅम्पर्ड, आय वॉन्ट टू बी रिस्पेक्टेड, आय वॉन्ट टू बी लव्ड. मग कुठलं तर कपल ती एक रील टाकतं ना, मला वाटतं आय वॉन्ट दिस. पण त्याच्या मागं काय, मी प्रणतीच्या मागे एक रील टाकली, आम्ही भांडतो, भरपूर भांडतो, सॉल्व्ह करतो, बोलतो, तो एक पार्ट आहे आयुष्याचा, हे कोण सांगत नाही. आणि मला असं वाटतं की भांडणं झाली पण पाहिजे, कारण त्याच्याशिवाय तुमची ग्रोथ कशी होणार आहे. एक सिंपल सांगतो, जिथं दोघं म्हणतात ना तुझं बरोबर, मग लय भया नाही पुढे जाऊन काय तर. कारण की मोठं काय तर झाल्यावर म्हणतात हां मी तर काय नव्हतं केलं. सुरुवातीपासून जर तुमचे क्लॅशेस असतील कोणासोबत पण, हेल्दी क्लासेस एक्झॅक्टली, आणि ते ऐकून घेण्याची तयारी पाहिजे. म्हणजे एखादी भांडणं झाले ना त्याच्यानंतर पण सोशल मीडिया अलाउड करत नाही ना, अलाउडच करत नाही ते. कारण तुम्ही भांडला की ते ऐकलंय मोबाईल ना तुमच्या, मग तुम्हाला रील पाठवतो, समटाइम्स इट्स बेटर टू कीप युअर सेल्फ रिस्पेक्ट अँड डिस्टन्स सच पीपल. अरे भाव आहे तुझा सकात येऊ, त्याच्यावर कसला डिस्टन्स घेणार आहे. आणि त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस पडतात, इंस्टाग्राम स्टोरीज, आपल्याला म्हणजे ते स्टेटस बघून कळतात. लीगच वेगळी आहे. मी माझ्या एका स्पेशल्स मध्ये बोललोय, सगळ्यात जास्त वेळ ह्या समाजात कुणाला आहे, जो भांडल्यानंतर 2 तास कोट सर्च करतो दुसऱ्याला कुठला फेकून मारायचा आहे. ह्यात माझ्या काही मैत्रिणी लय डेंजर आहेत. आज कोट सेव्ह करतात, स्क्रीनशॉटचा एक फोल्डर आहे, सॅड, हॅपी, ब्रेकअप, पॅचअप, उचलायचा, स्टेटस टाकायचा, ज्याच्यासाठी टाकलाय त्यानं बघितला की डिलीट. मग तो रिप्लाय करणार काय झालं, तो म्हणणार काय नाही, मग मनधरणी होणार, मिशन सक्सेसफुल. हे 6 तास घालवले. ह्यात जर दोघं म्हणले असते काय मिळणार आहे भांडून, पण हे करायचे का? ॲब्सोल्युटली नॉट. आता तू म्हणले की रिलेशनशिपचं आणि फ्रेंडशिपचं सगळ्यांना पाहिजे कोरियन ड्रामावाली, की के ड्रामामध्ये पोरं सॉफ्ट आहेत, पॅम्परिंग आहेत, लव्हिंग आहेत. आम्हाला तसं वाढवलंच नाही. आम्हाला तसं आम्ही शक्तिमान बघून वाढलो, ज्युनियरजी बघून वाढलो, बरोबर आहे. त्यात आम्हाला अशा काय काय गोष्टींमध्ये सांगितलं ना, की आम्हाला तर 10वीपर्यंत सांगितलं की स्त्री म्हणजे दुश्मन, स्त्रीवर इंटरॅक्शन 0. 12वीत गेल्यावर कळलं मित्रमैत्रिणी होऊ शकतो. ग्रॅज्युएशनला गेल्यावर कळतं पोरापेक्षा कट्टर दुसरी पोरींबर होती, कारण मापं काढत नाही ती. नंतर कळतं की नोट्स बिट्स पण देतात. जॉबला गेल्यावर कळलं स्त्री पुरुष काय नाही, सगळी सेमच आहेत. आणि आता कळते अरे दोघं त्रस्त आहेत. हे ट्रान्झिशन होतं ना. पण आता काय झालेलं की त्या वेब सिरीजमध्ये बघितलं की आय वॉन्टेड टू बी ट्रीटेड लाईक दिस, प्रिन्सेस ट्रीटमेंट पाहिजे, प्रिन्स ट्रीटमेंट पाहिजे. मग ह्याच्यामुळं आपण आपले जे नॉर्मल नाती आहेत ना ती किती अंडररेट केली. कबीर सिंग सारखा पिक्चर तो एंटरटेनमेंट म्हणून बघा, 1 नंबर पिक्चर सोडून द्या. त्यानंतर पोरी स्टेटस टाकतात की आय वॉन्ट गाय लाईक दिस. अरे पण ते जर पिक्चर खरा अंमलात आणला, ज्या व्यक्तीनं तुला प्रेग्नेंट केलं, बापाला चापट मारली, अभिजीव होता, त्याबरोबर तुम्ही लग्न कराल का? 365 डेज सारखा पिक्चर येतो, त्यामध्ये किडनॅपिंगला ग्लोरिफाय करतो, पोरी त्याचा स्टेटस टाकतात. तसा माणूस पाहिजे. आपल्याकडे पॉक्सो लागेल त्याच्यावर. खरे आपण ते ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग. वेन यू कन्झ्युम अ लॉट ऑफ इमॅजिनरी कॉन्टेंट आणि फिक्शनल कॉन्टेंट, यू लॉस युअर माइंड. यू लाईक तुमचं ब्रेनच काम करत, एक रियालिटीचा सेन्स पण जातो. हा असं म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती एका मुला की अरे मला हा आवडतो, मला हा आवडतो. अरे म्हटलं तो 4 पोरी फिरवतोय, पण तो मला नाही फिरवत, म्हणजे बघ त्याचं माझ्यावर प्रेम आहे. इथपर्यंत डिल्युजन असतंय ना, डिल्युजन. ती माणसं त्यात सुख शोधतात. आणि हे चांगलं कोण फोडू शकतं माहिती का? ही हॉस्टेलवर राहायला पाहिजेत. हॉस्टेलवरची गँग असते ना, खतरनाक काउन्सिलिंग करते. एका रात्रीत मनात उतरवतात एखाद्या पोराला किंवा पुरीला, ते ब्रुटली सांगत असतात. बरं ह्यामध्ये मी काय म्हणतोय, आई वडिलाकडे बघा की थोडा कधीतरी. आता ते पण गंडलाय विषय. मम्मी बी बसती दिवसभर मोबाईलवर, पप्पा बी म्हणतोय अरे हे काय आले नवीन. कारण पिढ्यांना ते खाऊन टाकलं आपल्या पूर्ण. आणि मी सोशल मीडियाच्या विरुद्ध नाही आहे, मी एकाच गोष्टीच्या विरुद्ध आहे. काहीही बघून मला माझ्या नवऱ्याकडून बायकोकडून हे पाहिजे नको. काहीही बघून आमच्या दोस्ती गोव्याला गेल्यावर स्कट्टर हे नको. काहीही बघून मला न नागणारी हुडी मागवायची नाहीये मला. काहीही बघून मला तो मॉप किंवा कुठलं तर घरातलं मशीन मागवायचं नाहीये. काहीही बघून मला अशा हॉटेलला जायचं नाही की जे माळावर आहे रेटिंग त्याला 5 स्टार आहे. आपण एवढा विश्वास ठेवला इंटरनेटवर की आपण ते रिलेबिलिटीज फुल दाखवली की नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. म्हणजे पूर्वीचं जे आयुष्य होतं ना, बऱ्यापैकी मला असं वाटतं की काटकसर करणार होतं, जे आपल्या आई वडिलांनी बघितलं. आता जे स्पेंडिंग आहे, काहीही दिसलं की आपण स्पेंड करतोय, काही अननेसेसरी गोष्टी घरात कारण आणतोय. तसं मार्केटिंग झालं ना की हे तुझ्यासाठी बनवलंय ना, हे तुझ्यासाठी बनवलंय म्हणतं कंपनी. आता एखाद्यानं फ्लाईट बुक केली का नाही, लय भारी गंमत असते. फ्लाईट बुक करा मज्जा म्हणून जायचं नाही अजिबात, तिथपर्यंत बुक करायचं बाहेर यायचं. ती पिलो असते त्याची जाहिरात नाही तर नाव बदलीन मी ॲमेझॉनला. लगेच येते जाहिरात, लगेच कुठल्या तर ॲप्लिकेशन तुमचं चेक इन स्मूथ बनवा,
अरे मी जाणारच नव्हतो, मी येडं बनवलं तुम्हाला. खतरनाक आहे. आता हा पॉडकास्ट झाला की माझा अल्गोरिदम शिफ्ट होईल. मध्ये मध्ये अँड्रू टेटला यायला लागला, पोरं लगेच हा ओके, त्यानंतर वेगळं काहीतरी यायला लागलं. ही वेव असते, ही प्रत्येक वेववर प्रत्येक व्यक्ती राईड करत असतो. आणि मग त्यातनं काय घ्यायचं काय नाही. माझा अल्गोरिदम असं आहे ना की इंस्टाग्रामवाली म्हणत असतील बाबा बास, मी सगळा डोमेन मिक्स करून ठेवलेला आहे. काय काय लोक कार लवर असतात, पूर्ण कारच येतं. मग ते एक लुप्त होत चाललेल्या गोष्टी आहेत. आणि डिसिजन मेकिंग आपली एवढी कमजोर झाली आहे ना या सोशल मीडियामुळं, का तर रिलायबिलिटी खूप वाढली आणि स्वावलंबी कमी झालो हो आपण. जसं मी मगाशी म्हणलं की 12वी नंतर काय हे मी ठरवलं, मी कोणामुळं नाही केलं. आणि मला असं वाटतं ना कुठेतरी लोकांना ना भीती पण वाटते. म्हणजे मी माझे डिसिजन घेतले आणि फेल झालो, त्याच्यापेक्षा दुसऱ्यांवर खापर फोडणं सोपं आहे, सोशल मीडियावर खापर फोडणं सोपं आहे. पण स्वतःचे डिसिजन होतं ना असं. आम्ही आता येतो ना बस ट्रॅव्हल करतो, तूच मॅप लावलेलं, तू चुकीच्या ठिकाणी आणलं, हे आता पण होतं आमच्यात. ते ब्लेम गेम हा आपला नॅशनल गेम आहे, लक्षात घ्या. अपार्ट फ्रॉम दॅट की तुझ्यामुळे झालं विक्टिम कार्ड. तर सोशल मीडियामुळे दोन गोष्टी कळत नाहीत की पुढचा व्यक्ती खरंच रडतोय का, पुढचा व्यक्ती खरंच हसतोय का, आणि पुढचा व्यक्ती खरंच मनापासून बोलतोय का. आणि त्या इमोजीमुळे तर काहीच कळत नाही गाड्या की पुढच्या व्यक्तीच्या मनात काय आहे. भेटल्यावर 2 मिनिटात कळतं ह्याच्या तोंडावची माशी उठाना म्हणजे ह्यो मनातल्या मनात माझ्याविषयी काहीतरी विचार करतोय, किंवा हा बळणच हसायला लागलेला आहे. हे अंडर रेट झालं हो, पर्सनली भेटणं वगैरे. तुम्ही विचार करा, जजमेंटच राहिलेलं नाही. हा मी सांगतो, मी दिवसभर रील बघितल्या, मित्राला किती रील पाठवल्या, पण जेव्हा माझा रोज मित्र संध्याकाळी 6ला येतो, 6 ते 7 माझ्यावर बसतो, माझ्या घरी बसतो, 7ला जाताना म्हणतो सोहरा उद्या कितीला, मी म्हणतो 6ला. ते 1 तास आहे ना, ते दिवसातला सगळ्यात भारी तास आहे. तेव्हा त्याचा मी मोबाईल बाजूला, माझा मी मोबाईल बाजूला आहे, आम्ही निवांत गप्पा मारतो. आम्हाला असं वाटतं की आमच्या धोरणांनी ट्रम्प चालणार आहे, आम्ही ट्रम्पच्या गप्पा मारत असतो, पण आम्ही खुश आहे ना त्या गप्पांमध्ये. ते डिल्युजन चांगलं आहे बरं का, जे डिल्युजन हार्मच नाही करू शकत तुम्हाला. हे रिअलिस्टिक डिल्युजन आहे. सोशल मीडियाचं डिल्युजन अनरिअलिस्टिक आहे थोडंसं. आणि इस्पेशली मुलींना मी ही गोष्टी सांगतो की एका बाजूनं की तुमच्यासाठी ना सोशल मीडियानं काही गोष्टी खूप खतरनाक बंबार्ड केलेले की यू आर नॉट गुड इनफ. बॉडी शेमिंग आहे. अरे हे लाव रे क्रीम, अरे हे कर रे. स्किन केअर वेगळी गोष्ट आहे, केलंच पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाही. बट हे तू कमी आहे हे जर तुला म्हणलं ना कोण आणि तुला प्रोडक्ट विकला तर कॉम्प्लेक्स येतो, मग तुम्ही स्वतः तुम्ही तो रेसिझम ओढावून घेतला ना रे, ओढावून घेतला तुम्ही. खरं सिम्पल काय नाही आता. आणि पुरुषांबाबतीत हे काय की ब्रुटॅलिटी आहे. मला पोरं डायरेक्ट शो झालं माझ्या डेअरी वाढली, ओळख नसेल त्याला म्हणतात सवऱ्या भाव आहे आपला, आपण सांगितलं पाहिजे. हे त्यावेळेला नाही ना, मग ब्रँड्स तसेच घुसले. 1-2 स्पेशल्स येतील आणि हे स्पेशल्स खूप असे एक्सप्लोजिव्ह असणार आहेत. मी ह्या इंडस्ट्रीबद्दल बोलणारच आहे. पण सोशल मीडियाने आता तुम्ही जे करताय हे माध्यम काय, सोशल मीडिया. तुम्ही मागं मंदिरांचा एक पॉडकास्ट केला स्थापत्यकलेचा, माझ्यापर्यंत पोहोचला, मी त्या रीलला किती कौतुक केलं, सोशल मीडिया आहे. एक जर्नल बनवले तुम्ही आता, त्यांची कहाणी सांगितली, सोशल मीडिया आहे. मकरंद सोरे तुमच्या चॅनलवरती आले, नगरकरांना एवढं कळलं, सोशल मीडिया आहे. खरं तुम्ही मी कुठं राहतोय तो शुभम मी ओळखीचं झालो, सोशल मीडिया आहे. ह्या बाजू आहेत, शोचे तिकीट विकतोय, सोशल मीडिया आहे. ही बाजू आहे, खूप स्ट्रॉंग आहे. मी सांगतो काही लोक जे ब्लॉग्स बनवतात ना, म्हणजे ठरव कायरव ब्लॉग्स म्हणून आहे, वाटसरू म्हणून आहे, आकाश आईज म्हणून आहे, मंकी मॅजिक म्हणून आहे, ही फिरायला गेली की मला वाटतं मी फिरायला गेलो. एवढं भारी स्टोरी टेलिंग, सोशल मीडिया आहे रे, भारी वाटतंय. तर आता रोके म्हणून पोरग आहे, 1 नंबर कॉन्टेंट बनवते, आपल्याला कळतोय ह्याचं ऑब्झर्वेशन किती भारी आहे. स्पाइस किक म्हणून आहे, काय भारी गोष्ट आहे, बरोबर. ह्या गोष्टी आहेत ना रे, पण ही पण पॉझिटिव्ह बाजू आपण बघितली पाहिजे. अजून एक बहुतेक फार्मसी काय तर त्याचं नाव आहे, तो एक्सपोज करतो प्रत्येक मसाला. हे फूड फार्मर त्याने किती कंपन्यांना शुगर कंटेंट कमी करायला लावलेलं आहे. ही गोष्ट आहे. आणि वर्स्ट गोष्टच की अशी की ज्यांनी बातम्या दाखवल्या पाहिजेत ते मीम दाखवायला लागलेत आणि मीम वाले बातम्या दाखवायला लागलेत. हा शिफ्ट आहे सोशल मीडियाचा आणि हा होणार आहे आणि हे स्प्रेड होणार आहे. सोशल मीडिया आधी एंटरटेनमेंट होते, मग इन्फोटेनमेंट झाले, नाव इट्स अ बिझनेस. आणि जेव्हा बिझनेस होतो तेव्हा सगळे इन्व्हॉल्व्ह होतात आणि मग हा भेळ मिसळ होते. त्यात मला काय बघायचंय हे ठरवणं हे जर नाही ठरवलं तर तुमचे निर्णय चुकणार. मी आज का हे ॲप्लिकेशन ओपन केलं आणि मी काय बघून माघारी जाणार आहे हे जर माहीत असेल तर तो जिंकला. चांगला कॉन्टेंट कन्झ्युमर कोण, मी मागच्या वेळेस पण एका पॉडकास्टला बघितलं, म्हणजे पॉडकास्टला बोललोय, तो वेगळं उदाहरण दिलं तर, जो डीमार्टला जाऊन जे ठरवलंय तेवढंच घेऊन येतो तो जिंकला.
₹50 गोष्ट आणायची असते आणि 2000ची हा, खरेदी तो करून अरे हे गरजेचं आहे, हे तर आल्यावर कळतं पडद्याचा माप चुकीचं. ओके, दुसरीकडे कुठे तर लावू आपण. सेम गोज अंडर रेटेड. आता फक्त माझ्या रीलला दाबू नका म्हणजे झालं. एक बटन सांगतो ते लय वापरा, आवडलं नाही की 3 टिंब दाबा, नॉट इंटरेस्टेड. पोरं एवढी सिग्मा मेलेत, माझंच दाबून मोकळ होतील डायरेक्ट बटन. नॉट इंटरेस्टेड जेवढं करतील ना तेवढं तुमचा सॉर्ट फिल्टर खूप छान होत जातं. आणि डिसिजन आता असं म्हणणं वावगं ठरणार नाही की 70% सोशल मीडियावरतीच आहे. तू स्वतःच्या आयुष्यातले डिसिजन्स कसे घेतोस? मी माझ्या भावाला बऱ्याच गोष्टी विचारतो, बायकोला विचारतो, आई वडिलांना विचारतो, मित्र आहेत, मेंटीज आहेत, हे लय खरे बोलणार आहेत. म्हणजे प्रमाणाबाहेर गरज नाही तेवढं खरे बोलतात, ब्रुटल आहेत नाही. त्यामुळे मी सोशल मीडियावर नाही करत. मी ह्यांना विचारलं आजचा शो कसा झाला, बरोबर होता, माझी एनर्जी डाऊन होती. ती शो झाल्या सांगणार. मी म्हणाला मी कसा दिसतोय, ही काय बुजगाव नाही करत, फिल्टर नाही ना. मला असं वाटतं फेक कौतुकापेक्षा एक्झॅक्टली कान आई बापापेक्षा भावन बायकोच चांगलं सांगते. आई बाप म्हणतो माझं पोरग आहे कसं म्हणून, आई बाप कधी म्हणणार नाही हा याडा आहे, भोळा आहे म्हणतात भाईया. भाऊ बहीण तसे नसतात, तू याडा आहे का म्हणतात. म्हणून त्यांचा फीडबॅक तुम्हाला गरजेचा असतो, दुश्मन नसतात ते. आणि बाईक आल्यावर तर अजून कळेल तुम्हाला, तिथं ब्रुटली ऑनेस्ट असते. आणि ब्रुटली ऑनेस्ट असावं. आपल्याला वाटतं की अरे नाही तू करतोय ते छान करतोय म्हणजे मोटिवेशन आणि सपोर्ट आहे. अजिबात नाही. तू चुकतोय हे कर, टाळ्या वाजवाय नसलो तर चालेल, पण तू चुकला म्हणून दुसऱ्यांना तुझ्या व्हिडिओ नाही बनवला पाहिजे, हे महत्वाचं असतं. सो मी निर्णय मोस्टली खरं सांगू, ठराविक निर्णय जे आहेत ना मी अजूनही सोशल मीडियावर घेतो. त्यापैकी एक अजूनही हे जे चांगल्या हॉटेलला जेवतात ना, चांगले रिव्ह्यू द्या, मी तुमच्याकडे बघून जेवतोय जाईल तिथं. तो निर्णय माझा खरंच सोशल मीडियावरती की जाऊन बघायचं कुठं गुगल रेटिंग चांगलं तिथं जायचं. फॉर एक्झाम्पल ट्विकचं पेज जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा सोशल मीडियावरच बघितलं ना की काय काम चाललंय, कसं चाललेलं आहे. मग आपण इथं आज इंटरव्ह्यूला बसलेलो. सो ठराविक गोष्टी असणं गरजेचं आहे. आता तू जसं म्हटलं की फॅमिलीला विचारतो डिसिजन मेकिंगच्या वेळी आणि मित्रांना, पण मला असं वाटतं की मित्रांमध्ये पण आपले जे जिगरी मित्र असतात ते थोडं लहानपणीचे किंवा टीनेजचे जास्त असतात. एका सर्टन पॉईंट नंतर 25 नंतर नेटवर्किंग फ्रेंड्सच जास्त असतात. कट्टर दोस्त जेव्हा होतात तेव्हा दुनिया कळत नाही, देवाणघेवाण करायची ॲबिलिटी नसते, चांगलं वाईट कळत नसतं, किती दिलं किती आलं ह्याचा हिशोब नसतो. तेव्हाच जो दोस्ती जिगरी होती. जेव्हा कळतं किती आले, किती गेले, किती राहिले, कसं करायचे, तेव्हा विचार करून मैत्री होते. ह्यात वाईट काहीच नाही. वय वाढल, 25 जाईल, त्यानंतर तुमचे कनेक्शन्स होतील, पार्टनर्स होतील, नेटवर्क होईल, कलिग्ज होतील, मित्र क्वचित होतील. मित्र ठराविक वयाच्या आधीच होत्या ज्यांना आपण जिगरी म्हणू शकतो. आणि 25 नंतर जर एखादा जिगरी झाला, जेव्हा त्याला जबाबदारी आहेत, त्याला वेळ आहे, टास्क अटेंड करायचा आहे, तर मग तो खरा म्हणू शकतो आपण, कारण त्याला हे सगळं अटेंड करून त्यासोबत राहायचं. सो इट इज व्हेरी नॅचरल आणि इट्स ओके की 25 नंतर काही नात्यांना मित्र न म्हणता आहे ओळख, चालतं रे आहे ओळख हे म्हणलं तरी चालतं. पण हे आम्हाला जमत नाही, आम्ही भावच म्हणतो ना डायरेक्ट, हे गफलत होती बऱ्याच ठिकाणी. सो हे म्हणायला पण आपण शिकलो पाहिजे की आहे आमची ओळख. ठीक आहे, हे फॉर्मल रिलेशन आहे आणि ही जिगरी मैत्री आहे. आणि ते वयानुसारच करतं. मला असं वाटतं आज आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केलेली आहे. आता मला थोडक्यात सांग, सोशल मीडिया चांगलं की वाईट? आता मी थोडासा डिप्लोमॅटिक वाटेल, बट मी ब्रुटली ऑनेस्ट गोष्ट देतो. वाईट बाजू जेवढ्या कमी कराल तेवढा चांगला. ट्विग आहे नगरचं, मी आहे साताऱ्याचा, सोशल मीडियानं जोडलं, चांगलं झालं, बरोबर आहे. मी कुठंतरी फ्रॉड केला, कुणी कुठेतरी फ्रॉड केला, कुठेतरी सेक्स्टॉर्शन झालं, कुठेतरी स्कॅम झाला, कुठेतरी क्रेडिट कार्ड झालं, सोशल मीडिया वाईट झालं. सोशल मीडिया कसं वापरायचं, त्याचे इथिक्स एटिकेट्स, दुसऱ्याला त्रास न होता मी त्याचा आनंद लुटणं चांगली गोष्ट आहे. दुसऱ्याला त्रास देण्यासाठी फेक अकाउंट काढणं वाईट गोष्ट आहे. ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. प्रत्येक कलेला, प्रत्येक आर्टला, प्रत्येक मीडियमला दोन्ही बाजू असतात. मग ह्यासाठी काय करता येईल, थोडक्यात शेवटचं सांगतो. सोशल मीडिया चांगलाच आहे, वाईट ठराविक लोकांमुळे आहे. चांगल्याची बाजू वाढवूया, वाईट कोपऱ्यात जाऊन बसल. चांगली लोकं आली पाहिजेत की हे असं आहे, ते तसं आहे. फॅक्ट्सवर कॉन्टेंट आला पाहिजे, स्टोरीजवर कॉन्टेंट आला पाहिजे, डिल्युजन कमी झालं पाहिजे, फॅक्ट्स इन्फोटेनमेंट कमी आली पाहिजे. खरे रिअल हिरोज जसे तुम्ही तुमच्या चॅनलवरती आणले, खरी माहिती जशी मंदिरांबद्दल तुम्ही आणली, आर्मीबद्दल आणली, अशी जर प्रत्येक चॅनेलनं, प्रत्येक क्रिएटरनं आणली आणि कन्झ्युमरनं जर ती घेतली तर इंटरनेट चांगलं आहे. तर ह्या चळवळीत ट्विक पण एक भाग आहे, मी पण एक भाग आहे, तुम्ही सगळे भाग आहेत. आणि आय होप आजचा जो पॉडकास्ट आपण केला त्या ट्विकनं त्यांचा पार्ट केला आणि मी माझा पार्ट केला आणि ऑडियन्स ते लाईक शेअर कमेंट करून त्यांचा पार्ट प्ले करेल. आम्हाला तर खूप मजा आली आणि मला माहिती आहे की ऑडियन्सला सुद्धा हा पॉडकास्ट खूप आवडणार आहे.
आज तो आम्हाला आमच्या ट्विग मराठीला वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि सगळ्या ऑडियन्सला मला सांगायचं आहे की सौरभचा सध्या एक शो सुरू आहे आणि तो लवकरच आपल्यासाठी अजून वेगवेगळे स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमधले नवनवीन शोज घेऊन येणार आहेत. तर ते नक्की बघा, लाईव्ह बघा, कारण लाईव्हमधली जी मजा आहे ती दुसरी कशातच नाही.